नमस्कार मित्रांनो, मी विजय सुनील बनसोडे सध्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे कार्यरत आहे। 2017 साली आपली जी डिपार्टमेंटल एग्जाम झाली त्या डिपार्टमेंटल एग्जाममध्ये महाराष्ट्रात पहिला 400 पैकी 372 मार्क मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला होता। तर आता सध्या तुमची 10 तारखेला 10 डिसेंबरला तुमची जी एग्जाम झाली PSI ची प्री, तर त्या PSI च्या परीक्षेच्या अनुषंगाने आता जी तुमची येणारी मेन्स आहे तर त्यासाठी काही मार्गदर्शनपर मी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन आणि अभ्यास कसा करायचा, काही गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या आणि कसं नियोजन केलं पाहिजे ह्या संदर्भात तुम्हाला काही थोडं मार्गदर्शन करणार आहे। मी ज्या पद्धतीने अभ्यास केला, म्हणजे मी जे पद्धत वापरली अभ्यासासाठी ते तुम्हाला मी थोडं सांगणार आहे। कसा अभ्यास केला पाहिजे, तर काही गोष्टी कशा लक्षात ठेवल्या पाहिजे हे थोडं मार्गदर्शनासाठी तुम्हाला मी हे लेक्चर ठेवलेलं आहे। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आता येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून शुभेच्छा। चांगल्यात चांगले मार्क पडो आणि चांगलं लीड जर भेटलं तर ग्राउंडला जास्त कष्ट करण्याची गरज नाही, तुम्ही इझीमध्ये पोस्ट काढू शकता। त्यासाठी आत्ताच मेन्स परीक्षेलाच खूप लीड घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही काटावरती आला तर फिजिकल बी तुम्ही टेन्शनमध्ये करणार, मानसिकता राहत नाही फिजिकलची आणि माणूस पहिल्यांदाच मनाने खचून जातो। जर काटावरती येऊन बसला किंवा 5 किंवा 7 मार्काचं लीड आलं तर आपलं होईल का नाही, आणि आपल्याला आधीच फिजिकल होत नाही तर मग आता करू का नको फिजिकल, ह्या मानसिकतेतून मग माणूस आउट ऑफ कडे जातच नाही। आणि जर तुम्ही आताच लीड चांगलं ठेवलं तर आपण ऑलरेडी आतून खूप एक्साइट असतो की फिजिकल पण आपण आउट ऑफ मारायचं, ह्याच्यातून तुमचं फिजिकल ऑलरेडी बिल्टअप होतं। तुम्ही जास्त ताकद लावून फिजिकल करता की आपण स्पर्धेत आहे आणि आपण होणारच आहे, ह्या उद्देशाने तुम्ही प्रॅक्टिस करता आणि फिजिकलला उलट जास्त मार्क पडतात। त्याच्यामुळं आत्ताच जास्तीत जास्त तुम्हाला लीड भेटणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मी काय थोडं तुम्हाला माझी जी पद्धत वापरलेली अभ्यासात किंवा फिजिकलमध्ये ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर आपल्याला परीक्षेसाठी आता आपल्याला जे विषय आहेत ते म्हणजे एक मेजर ॲक्ट, आहेत, बाकी मायनर ॲक्ट, आहे तुम्हाला। त्यानंतर राज्यघटना महत्त्वाचा विषय, राज्यघटना आहे। त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स आहे, आणि बाकी काही थोडे किरकोळ मानवी हक्क वगैरे किंवा चॅप्टर केस वगैरे थोडे चॅप्टर आहेत तुम्हाला। मानवी हक्क, चॅप्टर केस असे तुम्हाला सिलेबस आहे। तर तुम्हाला मी आता प्रत्येक सिलेबस वाईज तुम्हाला थोडं सांगतो कुठल्या विषयाचा अभ्यास कसा करायचा, मेजर ॲक्ट जे आहे त्यांचा अभ्यास कसा करायचा, मायनर ॲक्ट कसा करायचा, राज्यघटनेचा, फॉरेन्सिक सायन्स आणि मानवी हक्क, चॅप्टर केस, पंचनामे वगैरे जे तुम्हाला चॅप्टर आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा तुम्हाला मी थोडं मार्गदर्शन करतो। आता सगळ्यात अगोदर आपण मेजर ॲक्टबद्दल घेऊ, कारण सगळ्यात जास्त मार्क स्कोरिंगचा विषय पण तो आहे आणि मार्क पण तुम्हाला भरपूर पडू शकतात आणि जास्त मार्काला पण तो सब्जेक्ट आहेत हे 3 विषय, IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट। तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला IPCचा अभ्यास कसा करायचा ह्याचं थोडं तुम्हाला माहिती देतो। आता IPCचं ज्यावेळेस तुम्ही अभ्यास चालू कराल तर पहिल्यांदा तुम्ही सगळ्या स्टार्टिंगला ते पुस्तक अगदी एकदम व्यवस्थित वाचून घ्या सगळं पहिल्यांदा। आता त्या IPC साठी 2च पुस्तक रेफर करा। एक आहे चांदे सरांचं जे पुस्तक आहे ते,
आणि दुसरं आहे आपलं गुरुकुल अकॅडमी ज्ञानेश्वर पाटील सरांचं गुरुकुल अकॅडमीचं जे पुस्तक आहे ज्ञानेश्वर पाटील सरांचं ते पुस्तक, ह्या 2 पुस्तकाव्यतिरिक्त तुम्ही कुठलेच पुस्तक यूज करू नका. मी तुम्हाला हे झाल्यानंतर मी कुठली कुठली पुस्तक रेफर केली ह्याचं बी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. तर हे महत्त्वाची 2 पुस्तकं रेफर करा IPC साठी. आता IPCचा अभ्यास तुम्ही करताना IPCचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास चालू करा तर पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एकदा पुस्तकाचे रिव्हिजन माराल त्यानंतर दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस रिव्हिजन माराल तर त्यावेळेस काय करायचं की नुसतं सेक्शन वाईज A to Z पुस्तक वाचायचं नाही आणि किंवा त्या पुस्तकाच्या नुसत्या नोट्स पण काढत बसायचं नाही. जर तुम्ही नुसत्या नोट्स काढत बसला प्रत्येक सेक्शन वाईज जर नोट्स काढत बसला तर ते तुमचा वेळ भरपूर खर्च होतो. त्याच्यात आपल्याला जे पुस्तकात दिलेले ऑलरेडी पुस्तकात तर आहेच तेच परत तुम्ही डबल वहीवर उतरायची काय आवश्यकता नाही. त्याच्यातून तुमचा वेळ भरपूर वाया जातो. पुस्तकातल्या नोट्स कोणत्या काढाव्या हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नोट्स अशा काढायच्या असतात की ज्याचं आपल्याला कन्फ्युजन होतं, जे वारंवार वाचून बी आपल्या काही गोष्टी लक्षात राहत नाही किंवा एखादा प्रश्न वाचल्यानंतर आपण कन्फ्यूज होतोय ह्याचं उत्तर काय हे का हे, असे जे मुद्दे आहेत फक्त तेवढ्याच नोट्स काढायचं. आता IPCचा ज्यावेळेस अभ्यास करताना IPCचं काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही पहिली रिव्हिजन मारणार आहे त्यावेळेस काय करायचं, प्रकरणे महत्वाचं एक काय, सगळे प्रकरणे. मग आता ह्या प्रकरणामध्ये काय करायचं, जेवढे प्रकरण असतील आता ते तर प्रत्येक पुस्तकात, आता ज्ञानेश्वर पाटील सरांच्या बी पुस्तकात दिलेले सगळे प्रकरण, त्या प्रकरणात कुठली कुठली कलम आहेत म्हणजे उदाहरणार्थ 1 ते 50 पहिल्या प्रकरणात काय असतील ते उदाहरण. तर असे हे प्रकरण ते अगोदर सेक्शन वाचून घ्या. प्रकरण त्याच्यात कोणते कोणते सेक्शन आहेत, कारण काही वेळेस असं प्रश्न विचारला जातो की एखादा तुम्हाला प्रश्न दिला जातो, समजा चॅप्टर केस संदर्भाचा एखादा प्रश्न असतो तर ते कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं प्रकरणे सर्व पाठ झाले पाहिजे तुम्हाला. पहिले प्रकरण टोटल IPC मध्ये प्रकरण किती, समजा 23 प्रकरण असेल तर पहिल्या प्रकरणात की 1 ते 51 कलम येते, दुसऱ्या प्रकरणात हिथून एवढी कलम येते, असे हे कलम तुमचे पाठ झाले पाहिजे. 2 नंबर मुद्दा आहे. 2 नंबर काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही IPCचं रिव्हिजन मारणार तर त्यावेळेस सगळे जेवढे उदाहरणं जेवढे आहेत, उदाहरणे म्हणजे ज्या ज्या तुम्हाला कलमामध्ये उदाहरण दिसते तर त्या प्रत्येक कलमातलं उदाहरण एकदम शॉर्टमध्ये उदाहरण लिहून काढायचं. समजा काय सदोष मनुष्यवादाचं एखादं उदाहरण आहे, समजा एका खड्ड्यावर गवत टाकून ठेवतो, त्याचा उद्देश असतो की दुसरा येऊन त्या खड्ड्यात त्याची गाडी जावी आणि पडावी आणि त्याचा मृत्यू व्हावा, ह्या उद्देशाने तर एकदम शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं की ने खड्ड्यावर गवत टाकले. एवढं जर लिहिलं तरी तुम्हाला लगेच ते क्लिक होतं की बाबा हे उदाहरण काय आहे, ह्या उदाहरणात काय दिले, असे शॉर्टमध्ये उदाहरणं लिहून काढायचे. मग ते असे सगळे उदाहरणं काय करा, ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढायला बसणार आहे तर त्यावेळेस ह्या रिव्हिजनला फक्त डोक्यात एकच टार्गेट ठेवायचं, ह्या रिव्हिजनला फक्त उदाहरणच आपले आले पाहिजे, दुसरी कोणतीही नोट्स तुम्ही काढत बसायचं नाही. त्या रिव्हिजनला फक्त उदाहरणच, जिथं दिसेल उदाहरण तिथं फक्त नोट्स काढायचे. मग त्याच्या पुढच्या रिव्हिजनला काय करायचे, समजा एखाद्या हे येत्या व्याख्या कलमाच्या, मग सगळ्या व्याख्याच फक्त लिहून काढायच्या. म्हणजे प्रत्येक रिव्हिजनला एक टार्गेट डोक्यात ठेवायचं, ह्यावेळेस आपण IPC वाचणार आहे ना तर IPCचे फक्त उदाहरण आले पाहिजे. आता व्याख्या, ह्या रिव्हिजनला फक्त व्याख्याच्या नोट्स काढायच्या. पुढच्या रिव्हिजनला काय करायचं की समजा कलम शिक्षा आहे त्या, तर फक्त कलम शिक्षाचेच फक्त नोट्स आल्या पाहिजे. म्हणजे काय, सगळे उदाहरणं तुमची एकाखाली एक आले पाहिजे असे, आणि सगळे व्याख्या सगळ्या एकाखाली एक आल्या पाहिजे. ह्याने काय होतं, तुम्हाला तुलना करायला सोपं जातं. अभ्यासात जोपर्यंत तुम्ही तुलनात्मक अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्ही लवकर ते ग्रास्पिंग होऊ शकत नाही. ते अभ्यास तुम्ही असं किती रट्टा मारा ते तुमचं विसरून जाणार, पुढं वाचत गेला पाठीमागं सपाट होत जातं. तर तुलनात्मक अभ्यास करायला शिका. त्या तुलनात्मक अभ्यासासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येणं गरजेचं आहे. मग दिसल उदाहरण तिथं उदाहरण लिहून काढायचं. असे सगळे ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक ज्या कलमात तुम्हाला IPCचं उदाहरण दिसलं ते प्रत्येक उदाहरण
लिहून काढा. ते उदाहरण झाल्यानंतर त्यानंतर काय त्यांच्या कलम, शिक्षा, टायटल असेल. 3 नंबर काय कलम, शिक्षा, त्याचं टायटल कलमाचं आणि त्याची कार्यपद्धती, त्याची जी कार्यपद्धती, दखलपात्र काय असेल ते. तर हे सगळं एकत्र काढायचं. त्याच्या पुढच्या रिव्हिजनला काय करायचं, फक्त कलम, शिक्षा, टायटल आणि त्याची कार्यपद्धती फक्त एवढंच काढायचं त्या वहीमध्ये नोट्स काढताना. त्यानंतर त्याच्या पुढं काय करायचं, ते कलम, शिक्षा, टायटल झालं तर काय काय आता IPC मध्ये किंवा CRPC बाकीचे जे काय ऍक्ट आहेत, मायनर ऍक्ट, तर काय अमेंडमेंट झालेले आहेत त्या किंवा नवीन काय कलम टाकलेले आहेत ते. उदाहरण समजा काय ते 304 ब किंवा 498 हे अशी उदाहरणं आहेत. तर हे जे नवीन जे ऍड केलेले आहेत कलम, तर त्यांच्या तारखा वगैरे ते जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते तारखा विचारल्या जातात त्या कधी कलम ऍड केलं वगैरे. तर त्या तारखा जिथं तुम्हाला समजा तारखा दिसतील. चौथा मुद्दा काय, जिथं तुम्हाला तारीख दिसेल एखाद्या सेक्शनची, तर त्या तारखा सगळ्या तारखा एका खाली एक लिहून काढायच्या. ज्या उदाहरणात हे कलम कधी लागू झालंय त्याची तारीख आली पाहिजे, तारखा. त्यानंतर वयवारी. एखाद्या कलमात समजा 16 वय असतं, एखाद्या कलमात म्हणजे मुलांसाठी किती वय, 16, मुलींसाठी किती वय किंवा मुलांसाठी किती वय. हे जे वयवारी आहे ज्या कलमात किंवा बाकीचे काय आपले ह्याचे सेक्शन आहेत, वेड्या कलम 82 पासून ते तिथून पुढचे, तर त्याच्यामध्ये किती वय लागतं आपल्याला. एखादा समजा वेडा व्यक्ती धरायचा आहे तर त्याच्यासाठी किती वय लागतं किंवा म्हणजे असे जिथं तुम्हाला ज्या उदाहरणात आकडेवारी दिसते वयवारी, तर असे वयवारी सगळी एका खाली एक आले पाहिजे. म्हणजे सगळ्या जेवढ्या तुमच्या IPC मध्ये वयवारी आहेत किंवा CRPC मध्ये वयवारी आहेत, CRPC मधल्या जिथे वयवारी दिसते ते सगळे वयवारी तुमची एका जागेवर कलेक्ट करायची माहिती. म्हणजे लक्षात ठेवायचं ह्या रिव्हिजनला फक्त तारीख आणि वय किंवा आकडेवारी जिथं दिसते ती सगळी माहिती एका जागा. मग तिथं त्या कलमाचं हेडिंग टाकायचं, ह्या कलमात हे वय दिलंय किंवा ही तारीख दिली, मग त्या सगळ्या एकत्र आणायच्या. त्यानंतर बाकीचे काही शिक्षेची उदाहरणं असतात. समजा काही 406 पासून 406, 407, 408, 409 ह्याला कसे शिक्षेला एक म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. समजा 3, 7, 7, 10 असे जे त्याच्या शिक्षा आहेत 406 पासून. 406ला ते 3 वर्ष, 407ला 7 वर्ष, 408ला 7 वर्ष, 409ला 10 वर्ष. म्हणजे असे जे काय आहेत त्याला असे सर्कल करून ठेवायचे की ह्याचा एक सिक्वेन्स ध्यानात राहतो आपल्या. बऱ्याच गोष्टी त्याचं समजा चोरीची घेतली तर चोरीचं बी काय तर 3, 7, 10 असे हे आहेत, म्हणजे सिरियल आहे. ते लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपं जातं. असे जिथं तुम्हाला वाटतंय बाबा हा एक चांगला ग्रुप बनतोय 3, 7, 7, 10चा, तर हे असे सेक्शनला ते गोल करून ठेवायचे की ते लक्षात लवकर राहण्यासाठी असे थोड्या छोट्या क्लुप्त्या करून ठेवायच्या, हे आपल्या लक्षात कसं राहील. त्यानंतर IPC मध्ये बरीच जेवढी उदाहरणं, जेवढ्या व्याख्या आहेत त्या सगळ्या व्याख्या आहेत ना, सगळ्या व्याख्या तुम्ही एकत्र लिहून काढा. सगळ्या कुठल्या कलमाच्या असून सुरुवातीपासूनच्या कलमाच्या व्याख्या लिहून काढायची. व्याख्या ज्यावेळेस तुम्ही व्याख्याची रिव्हिजन मारणार तर प्रत्येक व्याख्याची रिव्हिजन पूर्ण एकाच वेळेस वाचले पाहिजे. तर तुम्ही काय करता, तुलना करू शकता आणि त्या व्याख्या लवकर लक्षात राहतात. की ह्या व्याख्यात काय दिलंय, ह्याच्यात कपटीपणा दिलाय, ह्याच्यात अप्रामाणिकपणा दिलाय, म्हणजे हे तुम्हाला तुलना करायला सोपं जातं. मग अशा सगळ्या व्याख्या एका नोट्समध्ये काढा. मग त्याच्या पुढच्या रिव्हिजनला काय करायचं, नुसतं डोक्यात टार्गेट ठेवायचं, ह्यावेळेस फक्त व्याख्या काढायच्या ते. मग अशा सगळ्या व्याख्या कलेक्ट करा आणि त्या व्याख्या एकत्र केल्यानंतर हे सगळं ज्यावेळेस तुमचं एकत्र होईल का, सगळे प्रकरणाचे वेगळे सगळे उदाहरणं एकत्र येते. ज्यावेळेस कलम, शिक्षा, टायटल सगळे एकत्र काढले तुम्ही, ते वयवारी किंवा तारखा वगैरे जे असतील त्या एकत्र काढायच्या, परत बाकीच्या सगळ्या व्याख्या एकत्र काढायच्या. हे असं ज्यावेळेस तुम्ही सगळा तुमचा महत्वाचा डाटा आहे तोच ज्यावेळेस कलेक्ट कराल का,
त्यावेळेस तुमचं लक्षात राहण्याचं प्रमाण वाढतं. लक्षात राहण्याचं प्रमाण म्हणजे एकदम पटकन तुम्हाला समजतं गोष्टी आणि त्या विसरत नाही त्या लवकर गोष्टी. तुम्ही असं नुसतं सेक्शन वाईज जर वाचत गेला, रट्टा मारत गेला तर तुम्ही आता वाचल्या पुरतं तात्पुरतं लक्षात राहील, लगेच विसरून जाणार. तर काय करायचं, हे असे कलेक्ट माहिती करायची सगळी. आणि ह्याचा वापर कधी होतो, ज्यावेळेस तुमची परीक्षा 1 महिना 1.5 महिना राहिली परीक्षा, त्यावेळेस मग ह्या अभ्यासावर जास्त फोकस करायचा. लक्षात न राहण्याच्या गोष्टी हेच आहेत, काय राहत नाही आपल्याला, कलमाची शिक्षा लक्षात राहत नाही, किंवा टायटल लक्षात राहत नाही, किंवा त्याची कार्यपद्धती लक्षात राहत नाही. ह्या लगेच विसरून जाणाऱ्या गोष्टी त्या. आतला जो मॅटर असतोय, आतमध्ये जो मॅटर दिलेला आहे तो आपल्या लगेच लक्षात राहतो, वाचल्यानंतर तो सहजासहजी विसरत नाही. पण विसरणाऱ्या गोष्टी ह्या आहेत. मग ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एकत्र कलेक्ट करचाल त्यावेळेसच तुमच्या परफेक्ट डोक्यात बसणार आणि परीक्षेला प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या तोंडात उत्तर येणार. जर तुम्ही असं कलेक्ट करून नाही वाचला आणि रट्टा मारत बसला तर परीक्षेला स्कोर येऊ शकत नाही. तुम्ही 100% कन्फ्यूज होणार. आणि ह्याचे 3 वर्ष का 7 वर्ष, 2 वर्ष का ह्याचं हे येतंय काय ह्याचं ते येतंय उत्तर, म्हणजे 2 आन्सर मध्ये तुम्ही 100% कन्फ्यूज होऊन जाणार. मग त्याच्यात तुमचे बरेच मार्क जातात. ह्याच्यासाठी असा डाटा सगळा अगोदर, आता तुम्हाला वेळ आहे, आता परीक्षेची तारीख, मेन्स परीक्षेची तारीख अजून आलेली नाही, तर आता वेळ आहे, तर अशा पद्धतीने सगळा डाटा कलेक्ट करायचा. आता सध्या फक्त डाटा कलेक्ट करण्याचं काम करा. आता फक्त वाचन ठेवा. आणि तुम्हाला हे सांगितल्यानंतर मी रोजचं शेड्यूल कसं करायचं ते सांगतो. त्या पद्धतीने फक्त रोज तुमचं तेवढा अभ्यास झाला पाहिजे. ते शेड्यूल फॉलो केलं तर तुम्ही 2 महिन्यात तोंडपाठ सगळे तुमचे कलम, शिक्षा, टायटल, उदाहरण पाठ होणार. आता सध्या फक्त हा डाटा सगळा कलेक्ट करण्याचं काम करा तुम्ही, म्हणजे एकत्र काढण्याचं काम करा. त्यानंतर तुम्ही स्वतःहून मानसाल की माझा अभ्यास किती झालेला आहे, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स येतो. ह्याची ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन टाकायला लागतं का, त्या उदाहरणात त्या कलमाच्या ह्याच्यात काहीच नसतं, हे सगळं महत्वाचं असतं. ह्याच्यावर सगळे प्रश्न पडत असते ते. त्याच्यामुळे हा डाटा फक्त कलेक्ट करा. त्यानंतर आता हे झालं IPC संदर्भात. आता CRPCचा अभ्यास करायला घेतला. आता CRPC आता CRPCचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला घेतला तर CRPCचं काय करायचं. आता समजा व्याख्या आहे, CRPC मध्ये भरपूर व्याख्या आहेत. व्याख्याच्या कलमामध्ये तर काय सगळ्या व्याख्या आहेत ना, ह्या सगळ्या व्याख्या लिहून काढायच्या, सगळ्या व्याख्या एकत्र करायच्या. लिहून जरी नाही काढलं तरी आता पुस्तकात व्याख्या तर सगळ्या सिरियल वाईजच दिलेत आहे. फक्त ते व्याख्याचं काय ABCD जो क्रम आहे ते लक्षात ठेवण्यासाठी एखादे छोटे छोटे म्हणजे 5-5 ABCD E इथं 5 जणांचा ग्रुप करा, किंवा तिथून पुढच्या अशा 5-5चे ग्रुप करून ते लक्षात ठेवा. किंवा आता मी काय केलं होतं, मी व्याख्या लक्षात ठेवायसाठी एक क्लुप्तीच बनवली होती CRPCच्या त्या व्याख्याची. त्या सगळ्या व्याख्याचं पहिलं अक्षर घेतलं आणि त्याची एक छोटीशी क्लुप्ती बनवली. तर त्या क्लुप्तीमुळे ते अख्ख्या सगळ्या व्याख्याचं ABCD क्रम तो लक्षात राहिला. म्हणजे असं तुम्हाला जसं वाटतंय की तुम्हाला ज्या पद्धतीने हे असं केलं तर आपल्या लक्षात लवकर राहील, मग तुम्ही ते ग्रुप करून पाठ करा. म्हणजे 5-5 ABCDचं ते व्याख्यांचा ग्रुप करा, त्या 5-5 ग्रुपने करा, किंवा 10-10चा ग्रुप करा, किंवा मग एखादी त्याच्यासाठी क्लुप्ती तयार करा. त्या क्लुप्तीने ते लवकर लक्षात राहतं. एकदा क्लुप्ती पाठ झाल्यावर विसरत नाही आणि चुकत पण नाही परीक्षेत उत्तर. तर व्याख्या सगळ्या कलेक्ट करा CRPCच्या. त्यानंतर काय महत्वाचे न्याय निर्णय आहेत, काय महत्वाचे आहे ना, न्याय निर्णय. मग हे न्याय निर्णय म्हणजे समजा उदाहरणार्थ DK बसू असे, किंवा बाकीचे काय अर्नेश कुमारचे खटले असतील, किंवा बाकीचे जे काही न्याय निर्णय झालेले आहेत, हे सगळे न्याय निर्णय एकत्र काढायचे. जेवढे न्याय निर्णय असतील तेवढे ह्या रिव्हिजनला तुम्ही काय करायचं, नोट्स ज्याच्या जिथं व्याख्या आहेत त्या व्याख्येच्या नोट्स काढा. दुसऱ्या रिव्हिजनला काय करा, फक्त टायटलचे नोट्स काढा. त्यानंतर त्याच्या पुढच्या रिव्हिजनला काय करायचं, फक्त न्याय निर्णय जिथं दिसेल तो सगळा न्याय निर्णय तिथं लिहून काढायचा. म्हणजे हे एका खाली एक येतील. त्यानंतर कलम आहेत, बरेच कलम आहेत की ज्याची तुलना करून अभ्यास करायचे. असे उदाहरणं समजा 53 असेल, तिथं आरोपीची समजा एखादा बलात्कार केलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी, आणि 164 आहे समजा त्या बलात्कारात जे बळी पडलेले विक्टिमची वैद्यकीय तपासणी. तर असे जे सेक्शन आहेत जिथं तुम्हाला तुलना करता येते, असे सेक्शन सगळे एकत्र काढायचे.
तुलनात्मक जेवढे सेक्शन वाटते ते तुम्हाला ते तेवढे सगळे एकत्र करायचे. म्हणजे त्या रिव्हिजनला, त्याच्या पुढच्या रिव्हिजनला, पहिल्या रिव्हिजनला हे काढलं, दुसऱ्या रिव्हिजनला हे, तिसऱ्या रिव्हिजनला, मग तुलनात्मक सेक्शन जिथं जिथं दिसते ते सगळे एकत्र करा ते सेक्शन. त्यानंतर काय, आता CRPC मध्ये कसं आहे, अधिकार, समजा एखाद्या सेक्शन मध्ये कोणाला अधिकार आहे नाही का, एखाद्या कलमामध्ये कुणाकुणाला अधिकार आहेत. समजा उदाहरणार्थ कलम 94, 97, 98. आता कलम 94, 97, 98 घेतलं तर त्यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी ह्या 94, 97, 98 तिघात एकालाच अधिकार आहेत. म्हणजे तिन्ही कलमामध्ये सेमच अधिकार आहेत, त्या तिघांना अधिकार आहेत. त्यानंतर 144 सेक्शन घेतलं तर त्यात कसं कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी हे जे अधिकार आहेत सेक्शनमध्ये, समजा एखाद्या कलमामध्ये तुम्हाला वाटतं की हे एखाद्या कलमात दिलेलं आहे की ह्याच्यात ह्या लोकांना अधिकार आहेत, म्हणजे काय कलमात मग हे दंडाधिकारी प्लस SP किंवा कमिशनर यांना सुद्धा अधिकार असतात. तर मग हे असे अधिकार जिथं जिथं दिसतील कलमामध्ये, ज्या ज्या ठिकाणी ज्या कलमात अधिकार दिलेले आहेत ते सगळे एकत्र काढायचे. त्याच्या पुढच्या रिव्हिजनला काय करायचं, ठरवायचं ह्या आता ज्या कलमामध्ये अधिकारी दिसल, अधिकार ज्याला दिलेले दिसल त्याची नोट्स काढायची. मग असे जेवढे ज्या कलमात दिसल फक्त कलम त्याच्यात कुणाकुणाला अधिकार आहेत, पुढचं वाचत गेला, पुढच्या 2-4 कलम झाल्यानंतर एखादं कलम आलं त्याच्यात अधिकार दिसलं ते एका खाली, म्हणजे ह्या सगळं एकत्र कलेक्ट माल करायचा, हे सगळा डाटा एकत्र करायचा. हे आता अधिकार झालं. त्यानंतर त्या CRPC मध्ये बऱ्याच ठिकाणी मुदत आहे, एखाद्या कलमात मुदत किती दिवस मुदत, समजा एखादा हे काढायचं आहे, समजा उद्घोषणा केली आहे तर ती उद्घोषणा किती दिवसात काढता येते, किंवा मग त्याची मुदत समजा त्याच्यावर अपील करायची तर ते किती दिवसांनी अपील करता येते. म्हणजे अशी जी आकडेवारी मुदतीची, मग कुठं 30 दिवस असेल, काही कलमामध्ये एखादं समजा संचारबंदी लागू करायची तर ते किती दिवसासाठी लागू असते, मग त्याचे राज्य शासन किती दिवसापर्यंत वाढवू शकतं. म्हणजे जिथं जिथं अशी मुदत दिसते 6 महिने, 3 महिने, 4 महिने किंवा 30 दिवस, 15 दिवस, एखाद्या सेक्शनमध्ये किती दिवसात चार्जशीट पाठवायचं असतं, तर एखाद्या किती दिवसात तपास पूर्ण करायला पाहिजे. तर इथं अशी जी आकडेवारी दिसते तुम्हाला किंवा मुदत दिसते, कालावधी दिसतोय, तो सगळे कालावधी एका ठिकाणी कलेक्ट करायचा. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला दिसेल पुढच्या रिव्हिजनला काय करायचं, मग ही अशी आकडेवारी जिथं कालावधी दिसतोय किंवा मुदत दिसते ते सगळे एकत्र करायचं, सेक्शन टाकायचं. हे म्हणजे हा प्रत्येक जो डाटा आहे हा सगळा वेगवेगळा झाला पाहिजे. आता पुस्तकात काय केलेलं असतं, सेक्शन वाईज दिलेलं असते, तर आपल्याला प्रत्येक सेक्शन वाईज दिलेला तो सगळा डाटा, जो विभागलेला डाटा आहे तो एकत्र करायचं काम करायचं. पहिला महिना अभ्यास करताना सगळे हेच अभ्यास करायचा आपल्याला. पहिला 1.5 महिना फक्त डाटा कलेक्ट करण्याचं काम करायचं. आता हे झालं, समजा मुदत झाली, त्यानंतर काही कलम आहेत. आता CRPC मधले काय ग्रुप कलम लक्षात ठेवण्यासाठी ना ग्रुप करून वाचणे कलमांचे. ग्रुप करून वाचणे म्हणजे कसं, आता तुम्हाला CRPCची किंवा IPCची तुम्हाला लक्षात ठेवायचे कलम, तर काय करायचे, कलमाचे ग्रुप करायचे. उदाहरणार्थ काय करायचं, कलम आपलं 62 आहे, 62 पासून 69 पर्यंत समन्सची बजावणी कशी करायची किंवा वॉरंटची बजावणी कशी करायची, म्हणजे जे चॅप्टर दिलेले आहेत समन्स, मग 62 ते 69 पर्यंतच कलम पाठ करायचे, म्हणजे त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढचा ग्रुप करायचा 71 ते 81, म्हणजे ते काय 10-11 कलम असतील तर त्याचा ग्रुप करायचा. म्हणजे काय होतं, एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. आपण ग्रुपनी तयार केलं असतं की आपल्याला माहित असतं बाबा इथपर्यंत वॉरंटचीच कलम येते, ते इथून पुढं समन्सची कलम चालू होते ते, किंवा इथं समन्सची जेवढी कलम येते आणि इथून पुढची वॉरंटची कलम आहे, तर आपण तिथं इलिमिनेट करू शकतो. एक उत्तरातलं आहे ना, आपल्याला पर्याय एखादा इलिमिनेट करायचा असेल तर तो आपण इलिमिनेट करता येतो. हेच उत्तरच नाही. म्हणजे असं ज्यावेळेस तुम्ही ग्रुपनी ज्यावेळेस कलम वाचायचा प्रयत्न करसाल त्यावेळेस ते लवकर लक्षात पण पटकन राहतात कलम आणि विसरत नाही आणि परीक्षेत कन्फ्युजन होत नाही त्याच्यात.
आता ह्या कलमाचा बी अभ्यास झाला पाहिजे. बाकीचं चॅप्टर केस आहे. आता सीआरपीसी मध्ये चॅप्टर केस आहेत. चॅप्टर केस, तर चॅप्टर केस आता अभ्यास करताना कसं करायचं, चॅप्टर केस 107 आहे, 109 आहे, 110 आहे. मग ह्याचं डायग्राम बनवायचे. बऱ्याच ठिकाणी डायग्राम काढून अभ्यास केला ना तर तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट बसतो. तुम्ही विसरू शकत नाही ते अभ्यास. म्हणजे डायग्रामचा जास्तीत जास्त वापर करा. आता समजा 109, 110, 107, 109, 110 हे सेक्शन घेतले तर कुठल्या कलमात 1 वर्षापर्यंत आपण त्याला हे करू शकतो, म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो 1 वर्षापर्यंत कुठल्या ह्याच्यात, आणि त्यानंतर 3 वर्षापर्यंत कुठल्या सेक्शनमध्ये. म्हणजे समजा 107, 109 आणि 110, समजा 107 आणि 109 1 वर्षासाठी आपण त्याचा बॉन्ड लिहून घेत असतो प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून. 110 मध्ये 3 वर्षासाठी असतो. मग कुठल्या बॉन्डमध्ये त्याला जामीन द्यायचा, जामीनदाराशिवाय किंवा जामीनदार कंपल्सरीचं देणं, किंवा मग त्याचा अधिकार कोणाला येतं. तर समजा 107 शांततेसाठी घ्यायचा, दुसरा 109 संशयित असेल एखादा, किंवा आणि 110 काही सराईत गुन्हेगार असेल. तर म्हणजे असे ज्यावेळेस तुम्ही एकत्र वाचाल, त्याचे डायग्राम काढून वाचाल तर ते तुमच्या परफेक्ट लक्षात राहणार. तुम्हाला डबल वाचायची गरज नाही. फक्त तुम्ही तेवढी डायग्राम वाचले तर तुम्हाला त्या कलमातलं कळून जातं. म्हणजे तुमचा बराच वेळ डबल वाचण्याचा वेळ वाचून जातो. त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी की ते छोट्या ट्रिक्स बनवून तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ट्रिक्सनी जेवढा अभ्यास होईल तेवढा अभ्यास तुमचा रट्टा मारून कधीच होत नाही. तुम्ही कितीही वेळा वाचा. तुम्ही एकदा ट्रिक्स बनवायला सुरुवातीला ट्रिक्स बनवायला तुम्हाला वेळ जातो, पण ते ट्रिक्स एकदा लक्षात राहिल्यानंतर तुम्ही ते कधी झोपेतून उठून तुम्हाला जरी विचारलं तरी तुम्ही उत्तर सांगू शकणार त्याचं. त्यामुळे छोट्या ट्रिक्सचा वापर करायचा. ह्या अशी ज्यावेळेस तुम्ही एकत्र माहिती कलेक्ट करणार तर त्या एकत्र माहिती कलेक्ट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याच्या रिव्हिजन टाकणार ह्याच्यावरती, त्यावेळेस तुमचा एकदम स्पीडने लक्षात राहण्याचं प्रमाण वाढतं. असं ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू किती वाचत गेला तरी तुम्हाला ते लक्षात राहणार नाही, वारंवार विसरून जाणार तुम्ही, आणि तुम्ही स्पर्धेत टिकणार नाही. त्याच्यासाठी हा डाटा सुरुवातीच्या अभ्यासामध्ये हा डाटा सगळा कलेक्ट करण्याचं काम करा. आता तुमच्या लक्षात किती राहतंय किंवा तुमची स्मरणशक्ती किती ह्याच्यात तुम्ही कॉम्पिटिशन करायचं नाही. माझ्या लक्षात राहत नाही, त्याच्या एकदा वाचलं तरी लक्षात राहते. लक्षात काहींची स्मरणशक्ती चांगली आहे मान्य करतो की एखाद्याची स्मरणशक्ती चांगली असते, एखाद्याला भरपूर वेळा रट्टा मारावा लागतो तरी लक्षात राहत नाही. आता माझी वैयक्तिक अशी काही स्मरणशक्ती इतकी चांगली नाही की मी एकदा वाचलं की लक्षात राहतं. पण माझी अभ्यास करण्याची पद्धत जी होते, एखाद्या विषयाचा अभ्यास करणे, कसा अभ्यास करणे, तो सगळे एकदम डाटा अगोदर सगळा कलेक्ट करणे, वेगवेगळा विभागलेला डाटा कलेक्ट करणे, मग त्याचा अभ्यास करणे, मग रट्टा मारल्यानंतर ते एकदम तोंडपाठ होऊन जातं. तर अशा पद्धतीने सगळा डाटा एकत्र कलेक्ट करायचा अगोदर, आणि त्यानंतर मग त्याच्या फास्ट रिव्हिजन चालू करायच्या. आता एव्हिडन्स ऍक्ट जरी घेतला किंवा समजा तुमच्या बाकीचं मायनर ऍक्ट जरी घेतला तरी सगळ्या ऍक्टचा काय अभ्यास असंच करायचा आहे. एव्हिडन्स ऍक्ट घेतला, एव्हिडन्स ऍक्टचे पण काय करायचंय, एव्हिडन्स ऍक्टचं पण काय करायचं, सगळ्या व्याख्या एकत्र काढायच्या. जिथं व्याख्या दिसतात त्या सगळ्या एका खाली एक आल्या पाहिजे व्याख्या. त्यानंतर उदाहरणं येते एव्हिडन्स ऍक्ट मध्ये. जिथं कलम दिसतंय तिथं सगळं लगेच उदाहरण दिसतंय, ते सगळे उदाहरण सेक्शन टाकायचं, त्याच्या खाली उदाहरण, सेक्शन, उदाहरण, असे सगळे उदाहरणं एकत्र करायचं. आणि जिथं तुलनात्मक अभ्यास करता येतोय तर तो तसा तुलनात्मक अभ्यास त्याच्यात, म्हणजे समजा काय गृहीत धरता येईल किंवा गृहीत धरेल, हे असे जिथं तुम्हाला तुलना करता येते असे तुलनात्मक सेक्शन बाजूला काढायचे. तुलनात्मक सेक्शन जे आहेत, तुम्हाला जे वाटते ह्याची तुलना करता येईल असे तुलनात्मक सेक्शन काढायचे. आता एव्हिडन्स ऍक्ट हा तसा बघितला ना तर आउट ऑफ मार्क पाडण्याचा विषय, पण जर व्यवस्थित नाही केला
तर सगळ्यात अवघड जाणारा विषय, म्हणजे काहीच लक्षात राहत नाही, वाचल्यानंतर काहीच लक्षात राहत नाही. त्याची कायद्याची त्या भाषा एकदम आपल्याला म्हणजे डिफिकल्ट वाटते. पण एव्हिडन्स ऍक्ट काय आहे की त्याची वळणावळ पाठच झाली पाहिजे. तुम्हाला परीक्षेत पण त्या कायद्याच्याच भाषेत विचारलं जातं, तुम्हाला सोप्या भाषेत प्रश्न विचारला जात नाही. तर जो कायद्यामध्ये दिलेला आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे ते आहे अशी भाषा सगळी पाठ करणे, जरी भले तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट नाही समजला वाचताना, नेमका त्याचा अर्थ जरी नाही समजला तरी रट्टा मारून तो पाठच करायचा. आणि आउट ऑफ मार्क पाडण्यासारखा विषय आहे, त्याच्यामुळे त्याला तुम्ही महत्व कमी देऊ नका. बाकीचं IPC जास्त केले, CRPC जास्त केले, एव्हिडन्स ऍक्ट कमी ठेवला तर हा तुमचा स्कोर वाढवू शकतो. विषय आउट ऑफ मार्क घेऊन स्कोर वाढवू शकतो. त्याच्यामुळं हा व्यवस्थित त्याच्या प्रत्येक सेक्शन आणि हे पाठ करा, त्याच्यात जे व्याख्यामध्ये किंवा सेक्शनमध्ये जे सगळं टोटल माहिती जी दिलेली ते सगळे तोंडपाठात झाले पाहिजे. त्यातले अवघड अवघड शब्द जे वाटते ते पाठ झाले पाहिजेत. ह्याच्यात कुठले शब्द दिलेले तर हा पूर्ण कायदा पाठच करून घ्यायचा आणि आउट ऑफ मार्क देणार हा कायदा. ज्या पद्धतीने IPC CRPCचं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने ह्याच्यातली बी माहिती कलेक्ट करण्याचं काम करायचं. जे जे तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने माहिती, अशी माहिती सुरुवातीला कलेक्ट करा तुम्ही. मग बाकी BP ऍक्ट असू द्या, BP ऍक्ट मध्ये पण बरेच आहेत. तुम्हाला उदाहरण आहेत, सगळे उदाहरणाचे उदाहरणच म्हणतोय सॉरी. BP ऍक्ट मध्ये सुद्धा आकडेवारी भरपूर आहे. समजा कुठं 2 वर्ष मुदत, कुठं 4 वर्ष, किंवा कुठल्या कलमात कोणाला अधिकार आहेत, किंवा जे काय जसे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने फक्त त्याच्यातला डाटा एकत्र करा. जिथं तुम्हाला वाटतं ना ह्याचा तुलनात्मक अभ्यास करता येतोय असा डाटा सगळा फक्त कलेक्ट करण्याचं काम करा तुम्ही. हे झाल्यानंतर बाकी आता महत्वाच्या विषयाकडे येऊ आपण. आता IPC CRPC एव्हिडन्स ऍक्ट झाला. बाकीचे जे मायनर ऍक्ट आहे, मायनर ऍक्टचा पण असाच अभ्यास करायचा. काय करायचं, मायनर ऍक्टचे आता आदली मधली कलम ऍक्ट भरपूर आहेत, 18-19 कायदे. तर ते कायद्यातले मग काय प्रत्येक कायद्यात कंटिन्यू सेक्शन नाहीत, 1 ते डायरेक्ट 100. आता गॅपने सेक्शन आहेत, म्हणजे कट केलेले आहेत. काय 2, 4, 8, 12, 15, 18 असे जे सेक्शन आहेत. मग हे सेक्शन तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जातं. सुरुवातीला फक्त ते आकडे पाठ करून घ्यायचे सगळे, कुठल्या कायद्यामध्ये कोणते कोणते सेक्शन आपल्या परीक्षेला आहेत. हा मी तुम्हाला नंतर सांगतो थोड्या वेळाने. अजून ते अभ्यास करण्याची पद्धत, त्याने जेणेकरून ते तुमचं पाठ होऊन जाईल सगळं. तर मायनर ऍक्टचा सुद्धा अशा पद्धतीने सगळा अभ्यास करायचा. आता महत्वाचं आलं राज्यघटना. राज्यघटना आणि फॉरेन्सिक सायन्स. राज्यघटना आणि फॉरेन्सिक सायन्स हे तुमचे जे विषय आहेत ते विषय तुमचे तुम्हाला लीड घेऊन देणार आहेत. लीड घेऊन देणार म्हणजे तुम्ही मेरिटच्या जेवढं बी तुम्हाला लीड भेटणार आहे तर ते ह्या 2 विषयावर असणार आहे. एक राज्यघटना आणि दुसरं मानवी फॉरेन्सिक सायन्स. राज्यघटना आणि इकडे फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स सगळ्यात महत्वाचा विषय. राज्यघटनेत मुलांचे भरपूर मार्क जातात. ज्यांची राज्यघटना नाही अशा मुलांचे भरपूर मार्क, म्हणजे 8, 9, 10 असे जर मार्क पडले तर तुम्ही बाउंड्री येऊन पोचला. राज्यघटनात 20+ मार्क मारले, 25, 28, 30 पर्यंत, तर राज्यघटना तुम्ही तेवढं जेवढं राज्यघटनेला स्कोर आहे का तेवढं तुम्हाला लीड राहणार. कारण IPC CRPC एव्हिडन्स ऍक्ट, मायनर ऍक्ट, BP ऍक्ट ह्या विषयामध्ये सरासरी सर्वांना सारखे मार्क पडतात. थोडेफार फरक असतोय. आता सरासरी मार्क सगळ्यांना सेम पडतात कारण सगळ्यांचे कायदा पाठ होतो. फक्त फॉरेन्सिक सायन्स आणि राज्यघटना हे 2च विषय आहेत जिथं तुम्ही ह्या विषयात चांगला स्कोर केला तर तुमचा कट ऑफ पासून तेवढे तुम्हाला मार्क एक्स्ट्रा असे समजून चला. तर ह्या 2 विषयामध्ये महत्वाचं तुम्हाला लीड घ्यायचंय. तर राज्यघटनेचा अभ्यास सांगितल्याप्रमाणे काय करायचं, सुरुवातीला राज्यघटनेचा सुद्धा सेम असाच अभ्यास करायचा जसं IPC CRPC तुम्हाला सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करचाल त्यावेळेस सगळे खटले, महत्वाचे खटले आयोग भरपूर विचारतं. खटले सगळे एकत्र काढायचं. खटले प्रत्येक एकाखाली एक खटला, हा खटला कशा संबंधित, हा खटला कशा संबंधित, जिथं खटला दिसला तो खटला काढायचा. असे खटले सगळे एकत्र करायचे.
किंवा खटल्याचं जर पुस्तक असेल बाजारात उपलब्ध तर ते पुस्तक घ्या. त्यानंतर घटना दुरुस्ती आहे, दुसरे घटना दुरुस्ती आहे. त्यानंतर राज्यघटनेत महत्वाचं म्हणजे मूलभूत हक्क. कलम 12 ते कलम 32 पर्यंत, 32 म्हणण्यापेक्षा आपण कलम 51A पर्यंत जे मूलभूत कर्तव्य, तर हे कलम सगळे तुमचे तोंडपाठ पाहिजे. आणि त्यातली त्यात महत्वाचे म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत का, कलम 12 पासूनचे जे कलम आहेत, तर हे कलम 12 ते कलम 32 पर्यंत, तर तिथपर्यंत तुमचे कलम तोंडपाठच पाहिजे आणि A to Z त्याच्यातले सगळी माहिती पाहिजे तुम्हाला. कलम मूलभूत हक्कातले कुठल्या घटना दुरुस्तीनुसार कुठले कलम ऍड केले किंवा काय ऍड केलं, कुठल्या घटना दुरुस्तीनुसार त्याच्यात दुरुस्त्या करण्यात आल्या, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण पाठ करायच्या. मूलभूत हक्कावर भरपूर प्रश्न राहतात. मूलभूत हक्क चॅप्टर चांगला करायचा. मूलभूत हक्क आहे. त्यानंतर आता आपल्या पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित राज्यघटनेमध्ये जेवढी माहिती, मग त्यामध्ये आपलं विधिमंडळ असेल किंवा संसद असेल, मग विधिमंडळात सगळे राज्यपाल, विधिमंडळात कसे राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ, संसद घेतली तर संसदेत लोकसभा, राज्यसभा आणि मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि उच्च न्यायालय, हे जे चॅप्टर आहेत का, हे चॅप्टरच आपल्या सगळ्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहेत. आणि आणखी महत्वाचं राहिलं त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि आयोग चांगले करायचे. कारण राज्य मानवी आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, बाकीचे बरेच आयोग आहेत, अल्पसंख्याक आयोग असेल किंवा बाकीचे जेवढे आयोग आहेत, सगळे आयोग एकदम व्यवस्थित करून घ्यायचे. कारण ते आपल्या डिपार्टमेंटशी रिलेटेड सगळ्या ह्या गोष्टी आहेत. तर डिपार्टमेंटशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टीच आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात. मग हे जे चॅप्टर आहेत हे सगळे, मूलभूत हक्क झालं, विधिमंडळ झालं, संसद झाले, त्यानंतर आयोग झाले सगळे आणि न्यायालय, हे विषयावर फोकस करूनच अभ्यास करायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार त्यावेळेस सेम असा अभ्यास करायचा. सगळे खटले एकत्र काढायचे, घटना दुरुस्त्या एकत्र काढायच्या. आता बऱ्याच पुस्तकामध्ये घटना दुरुस्त्या सगळ्या एकत्र दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला सेपरेट नोट्स काढायची काय गरज नाही. विनाकारण वेळ खर्च करायचा नाही. आपण अभ्यास कसा करतो, आता काही मुलं आहेत की त्यांना अशी सवय असते की घेतलं एक सेक्शन घेतलं तर त्या सेक्शनमध्ये जेवढं महत्वाचं वाटतंय त्याच्या नोट्स काढत बसणार. म्हणजे प्रत्येक सेक्शन म्हणजे ऑलरेडीच पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे आणि तेच परत तुम्ही वहीवर उतरून काढताय, म्हणजे फालतू वेळ घालवताय त्या लिखाणात. नोट्स कशा काढायच्या आणि काय काढल्या पाहिजे ह्या सुद्धा कळायला पाहिजे. तुमचं जिथं कन्फ्युजन, तुम्ही अलग जिकडं विभागलेला डाटा आहे तो एकत्र करा, त्याला नोट्स म्हणतात. ना की जे पुस्तकात आहे तेच परत वही उतरून काढणे, त्याला नोट्स म्हणत नाहीत. ते तर तुम्ही पुस्तक अभ्यास करताना पुस्तक वाचणारच आहेत, मग डबल कशाला वहीवर काढायचा. तर जे वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली ती माहिती एकत्र फक्त करा, तेवढ्याच नोट्स काढा. उगाच फालतू नोट्समध्ये जास्त नोट्स काढण्यात वेळ घालवू नका. आणि सरांचं मी पुस्तक बघितलं, ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक वाचलेलं आहे मी पुस्तक. त्या पुस्तकामध्ये एकदम म्हणजे तुम्हाला फापट पसारा काय दिलेला नाही, त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित नोट्स काढल्यासारखे सगळे ते दिलेले आहेत. म्हणजे जे वेगवेगळा डाटा झालेला आहे तो एकत्र केलेला आहे. आता एवढंच मायनर ऍक्टचं तर एवढं भारी ते नोट्स. कारण मी मायनर ऍक्टला सगळं सरांच्या ज्या पुस्तक आहे त्यावेळेस ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस त्यांचं पुस्तक आलेलं नव्हतं, फक्त त्यांच्या शॉर्ट नोट्स होत्या. तर त्या नोट्स मी फक्त वाचल्या होत्या नोट्स. त्या नोट्स आणि 1-2 वेळा पुस्तक चांदे सरांचं पुस्तक वाचलं होतं. जे मला वाटतंय की सरांच्या नोट्समध्ये नाही ते फक्त चांदे सरांच्या पुस्तकातनं काढून त्या नोट्सवर उतरून काढलं होतं. कंटिन्यू नोट्सच फक्त वाचल्या आणि सगळे प्रश्न त्या नोट्समधले पडले होते. म्हणजे फालतू वेळ घालवू नका तुम्ही की लिखाणामध्ये. त्याने काय होतं, मग तुमच्या रिव्हिजन कमी पडते द्या, मग तुमचं लक्षात राहण्याचे प्रमाण कमी राहतं. त्याच्यासाठी जे महत्वाचं वाटतंय, म्हणजे जिथं आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, जे वेगवेगळी ठिकाणी माहिती दिली आहे ते लक्षात राहत नाही, त्यासाठी एकत्र माहिती करणे मग ते वाचणे. मग अशी ज्यावेळेस हे तुमचं ज्यावेळेस सगळ्या नोट्स काढून हातेल, हे आता मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने. मानवी हक्क फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तसंच आहे. फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा
फॉरेन्सिक सायन्समध्ये काय आहे, प्रकार भरपूर दिले ते. एखादा चॅप्टर घेतला किंवा एखादा विषय घेतला तर त्याचे उपप्रकार भरपूर राहते ते. मग हे सगळे जे प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगवेगळे, तर ते एकत्र करायचे. उपप्रकार एखादा समजा जखमा घेतला तर जखमेचा प्रकार किती, म्हणजे मग वेगवेगळे समजा एखादा मृत्यू असेल तर मृत्यूची कारणे, म्हणजे हे त्याचे पार्ट वेगवेगळे पडत जातात. तर ते पार्टच्या अख्ख्या पार्टच्या नोट्स काढत नाही बसायचं. जर वेगवेगळं जिथं तुम्हाला वाटतंय ह्याची आणि ह्याची आपल्याला तुलना होऊ शकते, असे एकत्र करणे. आता फॉरेन्सिक सायन्समध्ये जेवढे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञांचा सगळे शास्त्रज्ञ कोणी कशाचा शोध लावला, सगळे शास्त्रज्ञ एकाखाली एक काढायचे. ह्याने ह्याचा शोध लावला, ह्याने ह्याचा शोध लावला, ह्याने ह्याचा शोध लावला. ह्याच्यामध्ये त्याच्या पुढच्या रिव्हिजनला काय करायचं, समजा हे जो प्रकार किती येतं एखाद्या ह्याच्यात, आता समजा लूप, आर्च वगैरे ते जे प्रकार आहेत आपल्या फिंगरप्रिंटचे, तर ते सगळे एकत्र करायचे, डायग्राम काढायचे. ह्याच्यात मेन मुद्दे काय काय येतं, ह्याच्यात कुठं शंकाकृती किंवा कुठं काय, तर त्या सगळ्या एकत्र करून त्याचा अभ्यास करायचा. कंटिन्यू तुलनात्मक अभ्यास करायचा. ह्याचं असं आहे तर त्याचं कसं आहे, त्याचं असं आहे तर त्याचं कसं आहे. राज्यघटनेत सुद्धा ज्यावेळेस तुम्ही पंतप्रधान वाचत असाल, पंतप्रधानाचं चॅप्टर वाचत असाल, त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्र्यांची तुलना केलीच पाहिजे. ह्या कलमानुसार जर पंतप्रधानांची नियुक्ती होती तर मुख्यमंत्र्यांची कुठल्या कलमानुसार नियुक्ती होती, ह्याच्यामध्ये पंतप्रधानचे अधिकार दिले तर मुख्यमंत्र्यांचे कोणत्या कलमानुसार. राष्ट्रपती चॅप्टर वाचायला घेतला तर राज्यपालाची तुलना झालीच पाहिजे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती ह्यांची तुलना. उच्च न्यायालयाचा चॅप्टर वाचता तर सर्वोच्च न्यायालयाची तुम्ही आठवलंच पाहिजे. ज्यावेळेस उच्च न्यायालयाचे चॅप्टर वाचतात त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचं कुठल्या कलमानुसार दिलंय, सर्वोच्च न्यायालयाला हे अधिकार आहेत का, मग सर्वोच्च न्यायालयाचं सेमच आहेत का. म्हणजे ज्यावेळेस असं अभ्यास करताल तुम्ही तुलनात्मक, त्यावेळेस तुमच्या डोक्यात एकदम परफेक्ट लक्षात राहणार, तुमच्या विसरून जाणार नाही तुम्ही. जर असं तुलनात्मक अभ्यास करत गेला तर तुम्ही परीक्षेला स्कोर आणू शकता. नाहीतर नुसतंच वाचत गेला, कशाचीच तुलना करत नाही, नुसतंच आपलं वाचतोय, पुस्तक वाचतोय, तर अभ्यास तुमच्या लक्षात राहणार नाही. वाचल्यापुरतं लक्षात राहील. 2 दिवसांनी दुसरा विषय रिव्हिजनला घेतला किंवा वाचण्यासाठी घेतला तर तुमचं पहिला वाचलेला विषय पूर्ण विसरून गेलेला असेल. तर ह्याप्रमाणे तुमचा सगळा अभ्यास झाला पाहिजे. वेगवेगळी माहिती सगळी कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. कलेक्ट करा, नंतर रिव्हिजनला तुम्ही सुरुवात करा. तुम्ही ह्याच्या रिव्हिजन त्या आतला अभ्यास करण्यापेक्षा ह्याच्या रिव्हिजन नंतर भरपूर द्या. आतमध्ये काय नाही, आत सगळे प्रश्न हे जे तुम्हाला सांगितलं आता, जी माहिती कलेक्ट करण्याचं, ह्या कलेक्ट केलेल्या माहितीवरच सगळे प्रश्न पडतात. आणि ही माहिती एकदा तुम्ही सगळी एका जागेवर कलेक्ट केली, तुम्ही एकत्र ज्यावेळेस वाचाल, वेगवेगळ्या ठिकाणी माहिती असल्यानंतर आपल्या लक्षात राहत नाही, पण एकत्र ज्यावेळेस तुम्ही ते एकाखाली एक वाचत जाचाल त्यावेळेस तुमच्या एकदम परफेक्ट डोक्यात बसणार, ते विसरणार नाही. मग कलेक्ट केलेली माहिती जास्त वेळ तुमच्या किंवा दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहू शकते. जे की तुम्ही 1 by 1 जर असं सिरियलीच वाचत गेला तर ते लक्षात राहत नाही, पण कलेक्ट केलेली माहिती एकदम लवकर लक्षात राहते. मी सगळ्या विषयाचा, कोणताही विषय असो, सगळा अभ्यास असंच करायचो. पहिली माहिती कलेक्ट करणे आणि त्यानंतर मग कलेक्ट केल्यानंतर माहिती ते वाचत बसणे. मी जास्त रिव्हिजन ह्या अशी जी माहिती काढलेली असायची का माझी, तर त्या माहितीवर अभ्यास मी जास्त करायचो, त्याला रिव्हिजन जास्त द्यायचो. आतला विषय लवकर लक्षात राहतो. आत म्हणजे जो मॅटर दिलेला असतो, काय कोणी अधिकार कसे आहे, कसं काम, कार्यपद्धती कशी चालते, हे लवकर लक्षात राहतं. पण लक्षात न राहणाऱ्या गोष्टी ह्या असलेल्या, ह्या विस्मरण भरपूर होत्या गोष्टी. तर हे अभ्यास करण्याची ही झाली तुमची पद्धत. अभ्यास करताना हे अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही लवकरात लवकर ते लक्षात राहणार तुम्ही आणि परीक्षेत कन्फ्युजन होणार नाही काहीच. आता दुसरं महत्वाचं, अभ्यास करण्याची झाली पद्धत. आपल्याला काय परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह आहे सगळं. आपल्याला काय ते लक्षात ठेवून तुम्हाला काय ते डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहायचं नाही आपल्याला, किंवा कॉलेजसारखा पेपर लिहायचं नाही. सगळं लक्षातच राहिलं पाहिजे तुमच्या A to Z. तर तुम्हाला फक्त त्या 4 पर्यायामधील उत्तर शोधता आलं पाहिजे. 4 जे पर्याय दिलेले असते त्या पर्यायात उत्तर शोधता आलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी बऱ्याच ट्रिक्स बनवायच्या. ट्रिक्सने काय आहे, तुमचा भला पूर्ण अभ्यास नसू द्या, त्या विषयाचा खोलवर अभ्यास नसू द्या, पण तुम्ही कमीत कमी गेस करू शकता की ह्याचं उत्तर हे असू शकतंय.
हे दोन पर्याय तर फिक्स नाहीतच ह्याचं उत्तर. मग याचे प्रश्न उत्तर एलिमिनेट करू शकता तुम्ही. हे दोन नाहीत, हे दोन नाहीत, राहिलं तर ह्या दोन मधलाच प्रश्न. म्हणजे ज्यावेळेस असं तुम्ही अभ्यास करताल ना तर ह्याची तुमची उत्तर निवडण्याची क्षमता वाढते. त्याच्यासाठी आणि भरपूर जेवढं तुम्हाला क्लुप्त्या करून किंवा ट्रिक्स बनवून तुम्हाला जेवढं लक्षात राहील तर तेवढं तुम्ही ट्रिक्स बनवण्याची सवय लावा. कारण मी प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक अभ्यास ट्रिक्स करूनच करायचो. उदाहरणार्थ ते ट्रिक्सचा वापर जास्तीत जास्त प्रीला होतो, पण आता प्री होऊन गेलेले. पण मेन्सला बी काही विषय असतात की जिथं ट्रिक्स बनवणे गरजेचं असतं की लक्षात लवकर राहण्यासाठी. अशा ट्रिक्स बनवा. ट्रिक्स बनवून जेवढा अभ्यास होईल तेवढा अभ्यास करा. आता सतत डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे. तुम्ही अभ्यास करताना एखादा विषय वाचताय तर डोळ्यासमोर एक चित्र तयार करायचं. प्रत्येक वेळेस उदाहरण घेतलं त्याचं चित्र डोळ्यासमोर करा. प्रत्येक चित्र जेवढी चित्र तुम्ही समोर तयार करचाल ना तेवढं तुमच्या जास्त वेळ लक्षात राहणार आणि ते विसरणार नाही. एखादा पिक्चर आपण बघितला तर पिक्चर अख्खाच्या अख्खा आपल्या लक्षात राहतो. कारण जेवढी आपली ग्रास्पिंग पॉवर आहे तेवढी नुसतं वाचून लक्षात राहत नाही. तुम्ही एक पुस्तक वाचलं आणि एक पिक्चर बघितला तर पिक्चर अख्खा लक्षात राहत, पण वाचलेल्यातली 10 पानं सुद्धा तुमच्या लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे जेवढा वाचताना जेवढे तुम्हाला इमॅजिन करता येईल, चित्र डोळ्यासमोर उभे करता येईल तेवढे चित्र उभे करून अभ्यास करा. जास्त वेळ लक्षात राहील, विसरणार नाही आणि अभ्यास फास्ट होऊन जाईल तुमचा. हे झालं अभ्यास करताना अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा त्याच्यातले नोट्स कुठल्या काढल्या पाहिजे आणि महत्वाचं काय असतं हे तुम्हाला मी आता सांगितलं. आता दुसरं महत्वाचं सांगतो, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. आता मी माझ्या परीक्षेचं नियोजन कसं केलं होतं तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस आपली प्री झाल्यानंतर माझी डायरेक्टची पण मेन्स होते, म्हणून मी डायरेक्टच्या मेन्सचा अभ्यास करत होतो. मी डिपार्टमेंटच्या मेन्सचा अभ्यास सुरुवातीला केला नाही. तर डायरेक्टची मेन्स झाली. त्यानंतर अवघा डायरेक्टची मेन्स देऊन आल्यानंतर फक्त 1-1.5 महिना राहिला होता आपल्या मेन्स परीक्षेला डिपार्टमेंटच्या. तर मग त्या 1.5 महिन्यात मी तोपर्यंत कुठलाही मायनर ऍक्ट वाचला नव्हता. मेजर ऍक्ट माझे जरा झाले होते डायरेक्टच्या एक्झाममुळे. माझे IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट, BP ऍक्ट हे विषय जरा थोडे एवढे बी परफेक्ट नव्हते, पण थोडे तोंड ओळख झाली होती. बऱ्यापैकी 50% त्याचा अभ्यास झालेला होता. मायनर ऍक्टचा माझा काहीच अभ्यास नव्हता. तर मग हे ज्यावेळेस 1.5 महिन्याच्या कालावधीत मी हा सगळा अभ्यास कसा कव्हर केला, हा फक्त मी आता जे तुम्हाला सांगितलं का अभ्यासाची पद्धत, ह्या अभ्यासाच्या पद्धतवरच मी सगळा माझा अभ्यास कव्हर केला 1.5 महिन्यात. म्हणजे ह्याच्यात एवढी लवकर लक्षात राहण्याची क्षमता ना. असा अभ्यास केल्यानंतर तुम्ही जर हा आतापासून जर अभ्यास केला तर 2 महिन्यात तुमचा सगळा तोंडपाठ झालेला असेल. 2 महिन्यात तुम्ही म्हणणार माझ्या हातात कधी पेपर येतोय, कधी मी पेपर सोडतोय, एवढं फास्ट तुमच्या लक्षात राहतंय. आता अभ्यास करण्याची पद्धत सांगतो तुम्हाला. रोजचा अभ्यास कसा करायचा. मी काय करायचो, रोज सकाळी उठलो. आता ज्यावेळेस परीक्षा 1.5 महिना राहिली होती, मी पहिला आठवडा तर फक्त ते आकडेवारी पाठ करत होतो की कुठल्या कायद्यामध्ये कोणते आकडे आहेत, म्हणजे 2 नंबर, 4 नंबर, 6 नंबर, हे नुसते आकडेच वाचायचो. कारण काहीच लक्षात नव्हतं. मी अभ्यासाला लागलो त्यावेळेस मुलांचा जवळजवळ बऱ्यापैकी पाठ झालेले होते मायनर ऍक्ट सुद्धा. आणि मुलं चर्चेला बसले तर मला समजत बी नसायचं कशातली चर्चा करते ते. ह्या गोष्टी समजत पण नसायच्या की मुलं कुठली डिस्कशन कशाचं चालू आहे. मी आपल्या तोंडाकडे बघत बसायचो. मी म्हणायचो आपली डिपार्टमेंट तर एक्झाम गेलेलीच, आपल्या हातून गेलेलीच पूर्ण. पण मग मी काय केलं, 1.5 महिन्याचं पूर्ण नियोजन केलं. बाबा आपल्याला आता एक पार्ट कसा कव्हर करता येईल. फक्त माझा प्लस पॉईंट काय होता, माझी राज्यघटना एवढी परफेक्ट होती की राज्यघटनेला मला वाचण्याची गरज पडली नाही. फक्त शेवट परीक्षा आल्यावर शेवटच्या आठवड्यात 2 दिवस फक्त मी राज्यघटनेला एक रिव्हिजन मारले होते. पण राज्यघटना ऑलरेडी डायरेक्टचा अभ्यास करत असल्यामुळे माझी एकदम राज्यघटना परफेक्ट झाली होती. राज्यघटनेला मला 28 स्कोर आला. फक्त एक प्रश्न चुकला राज्यघटनेचा. त्या स्कोरमुळेच माझा एवढा स्कोर उचलला. जे 400 पैकी आपली 300 पैकी एक्झाम होती, 300 पैकी 272 मार्क मिळवण्याचं कारण तेच होतं, राज्यघटनेने माझा स्कोर उचलला भरपूर. त्याच्यामुळे राज्यघटनेवर तुम्ही भरपूर फोकस करा चांगलं व्यवस्थित. आता अभ्यासाचं नियोजन सांगतो. रोज सकाळी ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला अभ्यास सुरुवात करचाल, अभ्यासाला बसला, तर
रोज कलम शिक्षा टायटल आणि त्याची कार्यपद्धती म्हणजे दखलपात्र किंवा जामीनपात्र हे रोज एकदा रिव्हिजन मारायचे. रोज एकदा म्हणजे कसं, समजा आज तुम्ही रिव्हिजन घेतले तर आज काय करायचं, आज IPC, CRPC आणि एव्हिडन्स ऍक्ट आणि ह्याच्यासोबत तुम्ही BP ऍक्ट ठेवला तरी चालतंय. हे 4 विषय हे एक दिवस रिव्हिजन मारायचे. म्हणजे ह्याची रोज सकाळी उठल्या फक्त कलम शिक्षा टायटल आणि कार्यपद्धती, फक्त एवढीच रिव्हिजन मारायची. कलम शिक्षा टायटल कार्यपद्धती रोज उठलं की फक्त एवढा अभ्यास, सकाळ ह्याची रिव्हिजन मारायची. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, अल्टरनेट घ्यायचं. मग दुसरे जेवढे मायनर ऍक्ट आहेत काय तुमचे 18-19 मायनर ऍक्ट आहेत, हे सगळे मायनर ऍक्टचे फक्त कलम शिक्षा टायटल फक्त एवढे. आज ह्याची उठलं की रिव्हिजन, सुरुवातच अभ्यासाची इथून करायची. उठलं की कलम शिक्षा टायटलची रिव्हिजन मारायची. दुसऱ्या दिवशी उठलं की मायनर ऍक्ट मध्ये कलम शिक्षा टायटलची रिव्हिजन. हे शेड्यूल तुम्हाला परीक्षेपर्यंत ठेवायचंय. तुम्हाला जर कलम शिक्षा टायटल जर तोंड पाठ करायचं असेल तर रोज सकाळी उठल्या ह्याची एक रिव्हिजन, की अल्टरनेट दिवस घ्यायचा. उद्या मायनर ऍक्टची रिव्हिजन, मेजर ऍक्ट मायनर ऍक्ट असे परीक्षेपर्यंत रोज सकाळी स्टार्टिंगच इथून करायचे अभ्यासाचे कलम शिक्षा टायटल करून. असं जर तुम्ही शेड्यूल ठेवलं तर तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये तुमचा 1.5 ते झाले 2 महिने तर तुमचे सगळे कलम शिक्षा टायटल तोंडपाठ होऊन जातात. काहीच राहत नाही. सगळं इथं तुम्ही कधी विचारा, कधी तुम्हाला उठवलं बाबा हे कलम कोणतं आहे तर तुम्ही लगेच सांगणार, एका क्षणात उत्तर देणार. हे शेड्यूल तुम्हाला रोज सकाळी ठेवायचंय. उठलं की पहिलं कलम शिक्षा टायटल, मेजर ऍक्ट, दुसऱ्या दिवशी मायनर ऍक्ट हे वाचायचं. आणि हे झाल्यानंतरच पुढचा अभ्यास म्हणजे डीप मध्ये एकदम अभ्यास चालू करायचा. मग हे झाले तुमचे सकाळी उठल्या रिव्हिजन झाली की मग एखादा विषय घ्यायचा आणि विषय असं करायचं की रोज थोडं वाचत बसायचं नाही. IPC घेतला तुम्ही, आता हे तुमची कलम शिक्षा टायटलची सकाळ रिव्हिजन झाली की तिथून पुढे समजा IPC घेतला तर IPC घेतल्यानंतर हा सगळा पूर्ण डिटेल वाचून होईल. मग ह्याला 1 दिवस किंवा 2 दिवस लागतील किंवा 4 दिवस लागतील IPC संपायला. तर तो संपण्यापर्यंत दुसरा कुठला विषय मध्ये घ्यायचा नाही. काय होतं, पाठीमागं आणि पुढं एकमेकाशी एका प्रकरणाशी लिंक असतात तर ते लिंक तुटून जाते. तुम्ही कंटिन्यू जर वाचत असाल तर तुम्ही लगेच तुमचे क्लिक होतं की बाबा आपण पाठीमागे हे वाचलंय बरं का, ह्याची अशी लिंक आहे. तर मग ते लिंक तुटत नाही. वाचताना आपल्याला लवकर लक्षात राहतं, एकाशी तुलना करता येते, सापडतं आपण हे पाठीमागे हे वाचलं होतं, ह्याची तुलना अशी होते तर मग आपण तुलना करू शकतो. मग त्याच्यासाठी एक विषय घेतल्यानंतर तो पूर्णच वाचून काढायचा. तोपर्यंत दुसरा विषय त्याच्यामध्ये घालायचा नाही. वाचताना तो पूर्ण विषय वाचायचा. सकाळी तुमचे रिव्हिजन झाली कलम शिक्षा टायटलला की लगेच ते जसं संपलं की एखादा विषय घ्यायचा. आता आज IPC घेतला, मग IPC पूर्ण वाचायचा कलम शिक्षा टायटल झाल्यानं. त्यानंतर मग CRPC घ्यायचा, मग CRPC पूर्ण CRPC चालू केला वाचाय तर पूर्ण जोपर्यंत होत नाही वाचाय शेवटच्या कलमापर्यंत तर तोपर्यंत CRPC वाचायचा. मग CRPC झाला, मग दुसरं काय, मग तुम्ही समजा बाकीचे काय मायनर ऍक्ट असतील मग मायनर ऍक्ट घ्यायचे. तर मायनर ऍक्ट सगळे मायनर ऍक्ट वाचून सकाळची कलम शिक्षा टायटलची ती रिव्हिजन वेगळीच, ते तर सकाळी मारायचीच. पण ते झाल्यानंतर जे तुम्ही डीप अभ्यास करणार आहे मग हा मायनर ऍक्ट चालू केला तर मायनर ऍक्ट पूर्ण होऊन द्यायचा. राज्यघटना घेतली तर राज्यघटना पूर्णच वाचायची. राज्यघटना घेतली किंवा मग मानवी हक्क घेतलं, मानवी हक्क आहे, परत फॉरेन्सिक सायन्स आहे, हे विषय. तर एक विषय घेतल्यानंतर तो पूर्ण डीप मध्ये वाचून काढायचा व्यवस्थित. मग ते तुम्ही ज्यावेळेस ते डीप मध्ये वाचणार असाल त्यावेळेस ती जी तुम्हाला जशा पद्धतीने माहिती कलेक्ट करायला सांगितले ते तसे रोजचं एक टार्गेट ठेवून वाचायचं. आता ह्या वेळेच्या रिव्हिजनला CRPC वाचता तर जे तशी माहिती तुम्हाला कलेक्ट करायला सांगितली त्या माहिती फक्त एक कलेक्ट करत चालायचं. ह्या रिव्हिजनला फक्त एवढीच माहिती कलेक्ट करायची म्हणजे तुमची रिव्हिजन बी लवकर होते. एकाच वेळेस तुम्ही सगळ्या नोट्स काढत बसला तर तुमचं वाचाय उरकत नाही. एका वेळेस फक्त एकच कुठलं तर डोक्यात टार्गेट ठेवून त्याच्या नोट्स काढत बसला तर तुमच्या रिडिंग बी भरपूर पडतात, वारंवार ते हाताखालून जातं आणि सगळे डाटा वेगवेगळ्या ठिकाणी विभागला तो एका ठिकाणी कलेक्ट होतो. हा त्याचा फायदा होतो. त्यासाठी एका वेळेस एकच टार्गेट ठेवायचं. ह्या रिव्हिजनला फक्त ह्याचीच नोट्स काढायची आपल्याला. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हे नोट्स काढसाल आणि असा अभ्यास करचाल तर
तुम्ही हमखास 20, 25, 30 मार्काचं लीड तुम्हाला 100% राहणार म्हणजे राहणार. त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित सकाळी उठले की कलम शिक्षा टायटलला रिव्हिजन द्यायचे आणि सगळं आपल्या डिपार्टमेंटच्या परीक्षेचा बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत ते सगळे कलम शिक्षा टायटल हेडिंगवर आहेत. त्याच्यामुळे त्याला एवढं महत्त्व द्या की त्याच्यात मार्क गेला नाही पाहिजे. ते तुमचं पाठ असेल तर भरपूर स्कोर राहणार तुम्हाला आणि स्वतःला आत्मविश्वास येतो की आपण परीक्षा कधीही बसलं तरी आता परीक्षा पास होणार आहे, चांगली लीड भेटणार आहे, हा स्वतःला आत्मविश्वास निर्माण होतो. ज्यावेळेस तुमचा अभ्यास चांगला पाठ झालेला असेल, अभ्यास पाठ झालेला म्हणजे तुम्ही एका बसल्या ठिकाणी पुस्तक न घेता सुद्धा एक पहिल्या कलमापासून ते शेवटच्या कलमापासून टोटल ज्यावेळेस सांगू शकताल की ह्या कलमात प्रत्येक कलमात हे, त्यावेळेस तुमचा अभ्यास परफेक्ट झाला असं समजायचं. आम्ही ज्यावेळेस अभ्यास करायला बसायचो, समजा मनन चिंतन करायला बसायचो ना, तर पहिल्या कलमापासून शेवटच्या कलमापासून प्रत्येक कलमात काय काय ते एकदम विचार करून सगळं, म्हणजे एवढं पाठच झालं होतं ते वाचून 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 आहे ना, एवढं पाठ झालं होतं की असं बसल्या ठिकाणी सगळं अख्खा पुस्तक सांगू शकत होतो की ह्या कलमात काय काय आहे ते. त्याच्यासाठी ह्या अशा पद्धतीने अभ्यास करा, ते लवकर तुमचं ग्रास्पिंग होणार, लवकर तुमच्या लक्षात राहणार आणि विसरणार नाही, दीर्घकाळ विसरणार नाही. परीक्षा झाल्यावर भले तुमचं सगळं विसरून जाऊ द्या, पण परीक्षेपुरतं तरी तुमच्या ह्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत त्या. तर सांगितलं त्या पद्धतीने अभ्यास करा. सकाळी उठल्या उठल्या कलम शिक्षा टायटलला अल्टरनेट रिव्हिजन मारा. IPC CRPC एवढंच म्हणजे मेजर ऍक्ट एक दिवशी घ्या, मायनर ऍक्ट एक दिवशी घ्या. सकाळी उठल्या उठल्या रोज तेच करायचं कलम शिक्षा टायटल आणि त्यानंतर दुपारपासून पुढं तुम्ही मग एकदम डीपमध्ये वाचत जायचं. तो बी एक विषय घेतला तर तोच पूर्ण संपवायचा, मग त्याला 2 दिवस जाऊ 4 दिवस जाऊ, तो विषय संपवायचा. त्यानंतर दुसरं पुस्तक घ्यायचं, डीपमध्ये वाचायचं. पण तुमची कलम शिक्षा टायटलची रोज रिव्हिजन राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही की आपला हा विषय लय दिवस झालं वाचलं नाही, हा विषय लय दिवस झालं वाचलं नाही, आता तो विसरून गेला, असं वाटणार नाही, कारण तुमची कलम शिक्षा टायटलची रोज रिव्हिजन पडणार आहे. तर हा झालं तुमचं अभ्यासाचं नियोजन. आता किती वेळ अभ्यास करायचा महत्वाचा मुद्दा आहे. अभ्यास किती वेळ केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे. समजा काय आपले आता आमच्या सोबतचे बी बरेच मित्र होते, मी बघितलं काय करायचे, अभ्यास चालू आहे, अभ्यास करत करत जरी झोप लागलेला असेल, किती डोळ्यावर झोप येऊ द्या, डोळे असे वडून ताणून धरणार पण झोपणार नाही. मग हे अशाने काय होतं माहिती आहे का, तुम्ही वाचत तर असताय, वाचत असता पण तेच पान वाचत असता, रिपीट तासभर झालं तर तेच पान वाचत असता आणि वाचलेलं तर काय लक्षात राहत नाहीच, पण वेळ खर्च करत असता. ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करताना झोप लागली की झोपून घ्यायचं लगे. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तासपर्यंत सफिशियंट झोप. अर्धा तास झोप झाली तर तुम्ही एकदम फ्रेश होणार, किंवा लय झालं तर पाऊण तास. नंतर झोपला आणि 2 तास काय उठतच नाही, 3 तास उठतच नाही, असं करायचं नाही. झोपला अर्ध्या तासाने 15-20 मिनिटांनी तुम्हाला जाग येत असेल, थोडं तरी तुम्हाला क्लिक होतं. जो मनापासून अभ्यास करतोय ना त्याला अचानक दचकून जाग येणार, अरे बाबा असा अभ्यास. ज्यावेळेस तुम्हाला थोडी झोप खाली, अचानक जाग आली तर लगेच उठून बसायचं, उठायचं, बाहेर जायचं, मस्त फ्रेश व्हायचं, तोंड धुवायचं, परत अभ्यासाला बसायचं. पण झोप लागली आणि तसंच वाचत बसला तर तुम्ही बॅकला जाणार. झोप लागली, झोपून घ्यायचं, अभ्यास चालू करायचा, परत उठायचं, फ्रेश व्हायचं. फ्रेश होऊन ज्यावेळेस झोपून तुम्ही अभ्यासाला लागसाल त्यावेळेस मग तुम्हाला असं वाटतं की वाचलं सगळं आपलं नेमकं सेवच झालंय कॉम्प्युटर सारखं, असा अभ्यास होतो. त्यामुळे झोप लागली, झोपून घ्या, उठलं की परत अभ्यास चालू करा. पण जास्त वेळ, अर्धा तास जास्तीत जास्त झोपा, लगेच अभ्यास चालू करायचा. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि अभ्यास करताना एक तास किंवा सव्वा तास झाला की ब्रेक घेत जा. 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचाच. एक सव्वा तास झालं की उठायचं खुर्चीवरून, तोपर्यंत एखादं प्रकरण झालेलं असते, उठायचं खुर्चीवरून, बाहेर जायचं, थोडं फ्रेश व्हायचं, इकडे तिकडे फिरायचं, थोडा विरंगुळा करायचा. कमीत कमी 5 मिनिटं विरंगुळा केला तरी चालतंय. परत येऊन बसायचं. म्हणजे प्रत्येक तासाला, आता बसला, सकाळी बसलाय आणि 4 तास झालं त्या खुर्चीवरून उठतच नाही, मग अशाने काय होतं, तुम्ही वाचत तर जात असताय परंतु तुमची जे लक्षात राहण्याची जी क्षमता असते का ते जास्त नाही राहत. वाचता पण विसरून जाता, लय लवकर विसरून जाता. तर वाचलं 1 तासभर झाला की उठायचं, थोडं बाहेर फ्रेश होऊन यायचं 5 मिनिटं, परत येऊन बसायचं. म्हणजे एक तास झाला की गॅप द्यायचा, 1 तासभर झाला गॅप द्यायचा. आणि रोजची कमीत कमी कंटिन्यू
ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करून झोपचाल तर एक 6 ते 7 तास झोप झालीच पाहिजे. झोपेला बी महत्त्व द्या, नाहीतर अभ्यास आलाय परीक्षा आले म्हणून झोपायचंच नाही असं करायचं नाही. एक 6-7 तास झोप काय आहे, हे आपलं म्हणजे यंत्रच आहे. यंत्र सुद्धा जास्त वेळ अभ्यास चालवलं तर ते गरम होतं, त्याला सुद्धा बंद करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी शांतपणे झोपण्यासाठी बी 6-7 तास एक कंटिन्यू झोप पाहिजे ना. नाही तर असं नाही 2 तास झोपला असे 2-2 तास करून 6 तास कंटिन्यू झोप झाली तर तसं नाही. झोपला तर 6 तास कंटिन्यू झोप झालीच पाहिजे. 6 किंवा 6-7 तास झोप घ्या आणि नंतर राहिलेल्या वेळा तुम्ही पूर्ण अभ्यास करा. एक रोजचा कमीत कमी 12 तास अभ्यास, 12 तासाच्या वर करण्याची काहीच आवश्यकता नाही. एक रोजचा 12 तासापर्यंत अभ्यास केला, 10 ते 12 तासपर्यंत अभ्यास केला तर परीक्षेला भरपूर झालं. तुम्हाला 3 महिने तुम्हाला एकदम जबरदस्त अभ्यास होणार. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फिजिकल. काहींचं म्हणणे फिजिकल करायचं का नाही करायचं आता परीक्षा मेन्सच्या वेळेस, तर फिजिकल करणे गरजेचंच आहे. आतापासूनच फिजिकल ठेवा. फक्त परीक्षा आल्यानंतर 15 दिवस अगोदर फिजिकल बंद करा, कारण त्यावेळेस तुम्हाला रिव्हिजनची खूप गरज असते. तर परीक्षा यायच्या अगोदर एक 15 दिवस फिजिकल बंद करायचं, पण आतापासून फिजिकल थोडं थोडं ठेवा. आणि फिजिकल सकाळी करू नका कोणी सुद्धा. काय होतं, तुम्ही सकाळी फिजिकल केलं तर मग तुम्हाला झोप जास्त येते, दिवसभर अभ्यास करायचा असतोय तर मग ते झोप येते भरपूर. मग झोप आले की मग तुमचा अभ्यास कमी होणार. मग त्यासाठी सकाळचा अभ्यासासाठी वेळ द्यायचा आणि संध्याकाळी फिजिकल करायचं. संध्याकाळी का करायचं तुम्हाला त्याचं बी सांगतो. दिवसभर तुम्ही अभ्यास करून ना, दिवसभर वाचून आहे ना, डोकं हँग झालेलं असते. वेगवेगळं हे वाचून ते कलम आकडेवारी बघून डोके हँग होतं. मग ह्याला बी थोडी विश्रांतीची गरज असते ना आपल्याला पण विरंगुळ्याची गरज, म्हणून विरंगुळा म्हणून आपण व्यायाम करायचा, जेणेकरून तुमचं फिजिकल बी व्यवस्थित राहील आणि दिवसभर बसून फॅट वाढणार नाही. थोडं फिजिकल केलं तर तुमची आकलन क्षमता वाढते, ग्रास्पिंग पॉवर वाढते तुमची. तुम्ही फिजिकल करून अभ्यास करून बघा तर ग्रास्पिंग पॉवर तुमची वाढलेली असते, लवकर लक्षात राहतं. त्यासाठी व्यायाम पण रोजची रोज करा. फक्त संध्याकाळी व्यायाम करा. आणि फिजिकल तुमचे मेन्स झाल्यानंतर ज्यावेळेस फिजिकलची फक्त तयारी करणार तर त्यावेळेस सकाळी करायचे. तर अशा पद्धतीने फिजिकल सुद्धा रोजची रोज केलं पाहिजे थोडं. आणि फिजिकलला वेळ कमी म्हणजे पाऊण तास किंवा लय झाले 1 तासभर फिजिकलला वेळ द्यायचा. नाहीतर गेला ग्राउंडवर तिकडंच 2-3 तास झालं तर तिकडंच ह्याच्यासोबत 4 गप्पा मार, त्याच्यासोबत 4 गप्पा मार आणि तिकडंच 2-3 तास घालवले तर असं कधीच करा. वेळेला किंमत द्या. तुम्ही वेळेला किंमत दिली तर वेळ तुमची किंमत करेल. जर तुम्ही वेळ घालवली तर वेळ पण तुमची मग आयुष्यातली चांगली पोस्टची संधी घालवणार. त्याच्यासाठी वेळेला किंमत द्या तर वेळ तुमची किंमत करणार आहे. हे गोष्ट माझं कायम लक्षात ठेवा. तुम्ही जर जेवढे आता वेळ घालवचाल फालतू तेवढं तुम्हाला पुढं अवघड जाणार आहे. मी चहा प्यायला जायचं म्हणलं तरी विचार करायचो की मुलांसोबत ग्रुपमध्ये जावं का नको, कारण ग्रुपमध्ये गेलं तर तिकडं डिस्कशन अभ्यासाची चर्चा राहिली, बाकीचंच डिस्कशन चालायचं. मग असं तास 1.5 तास असंच निघून जायचं. मग त्याच्यामुळे चहा प्यायला सुद्धा एक मित्र घ्यायचा, जायचं परदेशनं, चर्चा करत करत महाकार यायचं आपल्या अभ्यासाची आणि येऊन बसायचं चहा प्यायला सुद्धा. तर जिथं तुम्हाला वाटतं इथं फालतू वेळ जातोय तर शक्यतो कमीत कमी परीक्षेपर्यंत तरी फालतू वेळ घालवण्याचा टाळा. आता सध्या फोकस फक्त अभ्यासावर द्या. एवढं 3-4 महिने जेवढे परीक्षेला तुम्हाला भेटतील, 2, 2.5, 3-4 महिने, तर तेवढा फक्त अभ्यासावर एवढं फोकस करा तर जास्तीत जास्त मार्क घ्या. कारण नंतर स्पर्धा नाही, तुम्हाला एकदा परीक्षा झाली तुम्हाला कोणी विचारणार नाही तू काय केलं आणि काय नाही. जोपर्यंत माणूस सक्सेस होत नाही तोपर्यंत त्याला कोणी विचारायला जात नाही तू काय केलं आणि कसा अभ्यास केला. आणि अपयश येणाराकडे कोणीच जात नाही बाबा तू कसा अभ्यास केला. काही वेळेस परिस्थिती अशी असते की ज्याला यश आलेलं आहे त्याच्यापेक्षा बी हुशार अपयशवाला असतो, पण त्याची किंमत त्यावेळेस नसतं. बाजारात कसं आहे, त्या बैलाची किंमत कधी ठरते ज्यावेळेस त्याचं काहीतरी गुण दाखवल किंवा काहीतरी त्याची क्वालिटी दाखवल त्याच्यावेळेस त्याची किंमत ठरत असते. तसं आपल्याला काहीतरी दाखवायचंय ह्या उद्देशाने अभ्यास करा. एवढा 3-4 महिन्यात काहीतरी करून दाखवू तर तुम्हाला लोक विचारणार आहे. त्याच्यासाठी वेळेला किंमत द्या. फालतू वेळ कुठंच घालवू नका अजिबात. मी ड्युटीवर गेलो तरी ड्युटी जिथं अभ्यास करायचा, जिथं आपण बाहेर सार्वजनिक ठिकाणी बसतो ड्युटीला तर तिथं अभ्यास करा येत नाही तर मग मोबाईल घ्यायचा, मोबाईलमध्ये लेक्चर बघत बसायचे. म्हणजे लेक्चर कुठं बघावे हे सुद्धा तुम्हाला तो महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथं तुमचा अभ्यासाचा वेळ आहे
जिथं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे तिथं लेक्चर बघत बसायचं नाही. जिथं तुमचा फालतू वेळ जाणार आहे की जिथं तुम्हाला अभ्यास करता येत नाही त्या ठिकाणी लेक्चर बघत बसा. मोबाईलमध्ये क्वेश्चन पेपर असतात, मोबाईलमधले क्वेश्चन पेपर सोडवायच्या. म्हणजे जिथं तुमचा वेळ जाणार आहे त्या ठिकाणी ह्या गोष्टी करायच्या. आणि जिथं फक्त अभ्यासासाठी गेलो, लायब्ररीत गेला तर तिथं मोबाईल बघायचं नाही, काय नाही, फक्त वाचन ठेवायचं. ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या अभ्यासात खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर रोजचं टार्गेट ठरवून द्यावायचं आणि ते टार्गेट तुमचं पूर्ण झालंच पाहिजे. आज ठरवायचं की आज हा विषय आपला झाला पाहिजे सगळा वाचून व्यवस्थित, तर ते पूर्ण करा. कारण अर्धवट तुम्ही जर थोडं ठेवत गेला तर मग ते आपल्या पुढचं जे नियोजन केलेलं असतं ते सगळं कोलमडून जातं. तर शक्यतो प्रयत्न करायचे की आजचं टार्गेट ठरवलेलं आज पूर्ण झालंच पाहिजे. एवढं आजचं टार्गेट आहे तर ते पूर्ण झालं पाहिजे. बऱ्याच सिले मिस्टेक परीक्षेत होत असते ते. आता ह्या सिले मिस्टेक कधी जाते तुमच्या प्रश्नपत्रिका सोडून ज्यावेळेस तुम्ही आयोगाच्या ओरिजिनल म्हणजे लाईव्ह परीक्षेला बसत असताय. जोपर्यंत तुम्ही आयोगाच्या भरपूर परीक्षा देत नाही तोपर्यंत तुमचं सिले मिस्टेकचं प्रमाण वाढतंच. बरेच प्रश्न असतात की ज्याचं उत्तर आपल्याला येत असतं परंतु आपण त्याचे मार्क घालवून बसतो कारण त्याचा सराव झालेला नसतोय. तर माझं वैयक्तिक असं मत आहे की आयोगाची कोणतीही एक्झाम निघू द्या. आता तुम्ही फक्त डिपार्टमेंटचा अभ्यास करताय तर त्याच्यासाठी नाही सांगत, पण आयोगाची कोणतीही एक्झाम निघू द्या, त्याला फॉर्म भरणे, परीक्षेला जाऊन बसणे. जोपर्यंत तुम्ही लाईव्ह परीक्षेला बसून तुम्ही परीक्षा देत नाही तोपर्यंत तुमच्या सिले मिस्टेकचं प्रमाण वाढत नाही. बऱ्याच सिले मिस्टेक काही प्रश्नात असं असतं की आपण आहे विचारलंय का नाही विचारलंय हे बऱ्याच वेळेस बघत नाही. किंवा काही वेळेस काय होतं, आपण गोल केलेला असतो, एखादा प्रश्न स्किप करतो, तो सोडवत नाही आणि त्याच्या खालचा प्रश्न सोडवायला घेतो आणि जो स्किप केलाय त्यालाच गोल करत बसतो, मग सगळी खालची सिरियल चुकत जाते. ह्या झाल्या. परत काय होतं, काही वेळेस अबकड पर्याय दिला असून त्याच्या खाली परत पर्याय असतात, 1, 2, 3 पर्याय असतात, त्याच्या खाली अबकड असतं, तर आपण त्या खालचं अबकड बघतच नाही. आपल्याला वाटतं वरचेच जे पर्याय दिलेत त्याच्यातलंच उत्तर विचारलेले. असे बरेच सिले मिस्टेक होत असतात. काही प्रश्न घाईघाईत न वाचल्यामुळं एक्साइटमेंटच्या ह्याच्यात पटदिसणं उत्तर गोल करून जातो, दुसऱ्यालाच गोल करून जातो. उत्तर येत असतंय आपल्याला परंतु एक्साइटमेंट एवढी असते की मी कधी सोडवू. तर ह्या काही 4-5 जे मुद्दे आहेत ह्याच्यातून सिले मिस्टेक होतं. मग नंतर आठवतं अरे बाबा आपलं चुकलं उत्तर, ह्याचं हे नव्हतं. मग परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आल्यानंतर आठवतं अरे हे चुकलं आपलं. ज्यावेळेस चर्चेला बसतो का डिस्कशन चालू होतं मग त्यावेळेस म्हणजे अशा काही सिले मिस्टेक असतात. तर त्या सिले मिस्टेकवर सुद्धा व्यवस्थित बघून हे करायचं. प्रश्न व्यवस्थित पूर्ण वाचायचा आहे किंवा नाही. एखादा तुम्ही स्किप केलाय उत्तर सोडवायचं तर त्याच्या पुढचं उत्तर सोडवताना बाबा आपण स्किप केलेल्याच्या खालच्यालाच गोल करतोय का हे बघणं खूप गरजेचं असते. किंवा अबकडे त्याच्या खाली अजून काय पर्याय दिलेले आहेत आयोगाने हे गोष्टी बघणं खूप गरजेचं असते एक्साइनमेंटमध्ये. आणि परीक्षेचं वेळेचं व्यवस्थित नियोजन करा. प्रत्येक 15 मिनिट झालं की टाइम बघायचा, किती वाजले ते आणि किती प्रश्न झालेत अटेम्प्ट. आता काय होतं, प्रश्न उत्तर सोडवण्याच्या नादात कळतच नाही टाइम किती गेला आणि शेवटी मग टाइम थोडा राहिलेला असतोय, 5-10 मिनिटं बेल होते शेवटची आणि मग वाटतं आपले लय उत्तर राहिले सोडवायचे. मग बरेच असे प्रश्न असतात पुढचे जे उत्तर येतात ते पण राहून जातात सोडवायचे. तर वेळेचं एक नियोजन केलं पाहिजे. त्या वेळेचं एक व्यवस्थित परीक्षेच्या हॉलमध्ये टाइम बघून उत्तर सोडवायचं. पेपर 100 प्रश्नापर्यंत तुम्ही गेलाच पाहिजे, शेवटच्या प्रश्नापर्यंत गेलाच पाहिजे तुम्ही. जर शेवटच्या प्रश्नाजवळ गेला नाही तर तुमच्या स्कोर येणारे उत्तर बी तुमची बरीच राहून जाते. ते ह्या अशा बऱ्याच गोष्टी द्या. आणि ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने फक्त अभ्यास करा. तुम्हाला जे अभ्यासाचे रोजचं शेड्यूल. आणि आणखी एक गोष्ट राहिली तुम्हाला सांगायची की तुमची परीक्षेची फायनल डेट आली तर फायनल परीक्षेची तारीख आल्यानंतर एक तुमचा कमीत कमी 1 महिना ते 1.5 महिन्याचं अगोदरच तुमचं प्लॅनिंग ठरलेलं पाहिजे परीक्षेचं, की परीक्षेच्या वेळेस कधी आपण कुठला विषय सोडवायचा आहे. ते परीक्षेच्या म्हणजे मी काय करायचो, समजा परीक्षा 30 आता समजा आता डिसेंबर चालू आहे तर समजा परीक्षा जानेवारीत आहे, जाऊ द्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये, समजा परीक्षा 28 फेब्रुवारीला आहे तर मग 28 फेब्रुवारीच्या अगोदर मग आपले सब्जेक्ट काढायचे. आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला किती सब्जेक्ट आहेत ते सगळे सब्जेक्ट काढायचे. मग समजा काय आता आपलं काय IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट आहे,
बीपी ऍक्ट आहे, हां त्यानंतर मायनर ऍक्ट आहेत, हां मायनर ऍक्ट काय समजा 19 ऍक्ट असतील, त्यानंतर राज्यघटना आहे, राज्यघटना, मानवी हक्क हक्क व इतर म्हणजे काय पंचनामे वगैरे काय असतील ते. मग विषय किती झाले, 1 2 3 4 हे सगळे मायनर ऍक्ट, 5 6 7 आणि एक 8 विषय धरा तुम्ही समजा. तर 8 विषय आहेत. तर मग 8 विषयाचं रिव्हिजन कसं पडलं पाहिजे आपल्या परीक्षेचं, तर ते अगोदर नियोजन काढायचं. मी काय करायचो, समजा आपल्या परीक्षेला आता प्रीला 7 विषय असायचे, तर 7 विषयाचं काय करायचो, 7 विषयाचं नियोजन असं करायचं. परीक्षेचे अगोदरचे परीक्षा समजा 28 फेब्रुवारीला आहे, तर ती परीक्षेचा 28 फेब्रुवारीचा दिवस सोडून 7 विषय 7 दिवस सोडायचे, त्याच्या आधी 7 दिवस. त्यानंतर ते 7 दिवसाच्या अगोदरचे 14 दिवस, 7 विषयाचा 7 दुनी 14 आणि 21 दिवस, 7 त्रिक 21. म्हणजे कसं झालं पाहिजे, परीक्षेच्या अगोदरचे 7 दिवस आहेत, ह्या 7 दिवसात 7 विषयाला रिव्हिजन पडली पाहिजे व्यवस्थित. जो शेवटचा जो आठवडा असतो का, त्या आठवड्यामध्ये तुमच्या सगळ्या विषयाला रिव्हिजन पडलीच पाहिजे. आता तुमचं समजा ह्या 7 दिवसात, परीक्षेच्या शेवटच्या 7 दिवसात सगळ्या विषयाला रिव्हिजन झाले पाहिजे. राज्यघटना, मेजर ऍक्ट, मायनर ऍक्ट, सगळे मानवी हक्क वगैरे, ह्या 7 दिवसात जेवढे तुमची रिव्हिजन होईल का सगळ्या विषयाला, तेवढे तुमची ॲक्युरेसी वाढली. तुमच्या जर ह्या 7 दिवसात जर एखादा विषय राहिला, केलाय कधी मागच्या 21 दिवसापूर्वी, आणि ह्या 7 दिवसात रिव्हिजन नाही पडली, तर तुम्ही 100% कन्फ्यूज होणार. तर ह्या शेवटचा 7 दिवसात सगळ्या विषयाला रिव्हिजन झालेच पाहिजे. आणि परीक्षेच्या अगोदर जे सब्जेक्ट जास्त मार्काला आहेत, ते आदले 2 ते 3 दिवस ते सब्जेक्ट वाचायचे, ते विषय शेवट ठेवायचे. म्हणजे 28 फेब्रुवारी परीक्षा आहे ना, तर 27, 26, 25 हे 3 दिवस जे जास्त मार्काला विषय आहेत का, म्हणजे IPC झालं, CRPC हे जास्त मार्काला विषय, राज्यघटना, एव्हिडन्स ऍक्ट, तर हे विषय त्या शेवटच्या 3 दिवसात झाले पाहिजे. IPC एका दिवसात पूर्णच करायची, CRPC एका दिवसात पूर्णच करायचे अख्खे व्यवस्थित रिव्हिजन. आणि मग बाकीचे मायनर ऍक्ट असतील ते सगळे एका दिवसात रिव्हिजन व्यवस्थित मारायचेच. आणि त्याच्या अगोदर मग राज्यघटनेला 2 दिवस द्यायचे, आणि बीपी ऍक्टला बाकीचे इतर जे आहेत मानवी हक्क वगैरे त्याला 1 दिवस द्यायचं, बाकीचे जेवढे हे आहेत. म्हणजे अशी शेवटच्या 5 दिवसात सगळ्या विषयाला रिव्हिजन टाकायचे, तर तुमची ॲक्युरेसी वाढली. नाहीतर तुम्ही मागच्या आठवड्यात वाचला एखादा विषय आणि आता ह्या आठवड्यात बाकीचा विषय वाचतो एखादा, तर तुम्हाला ॲक्युरेसी वाढणार नाही, मग कन्फ्यूज होणार. तर असे शेवटच्या 7 दिवसात एकदा रिव्हिजन झाले पाहिजे. त्याच्या अगोदरचे जे 14 दिवस, हे 7 दिवस सोडून जे आधी 14 दिवस आहेत, तर ह्या 14 दिवस म्हणजे 2 दिवसात 1 विषय संपवायचा. असे 14 दिवसात 7 विषय असेल तर 14 दिवसात त्याचे रिव्हिजन होणार. त्याच्या अगोदर मग त्याचे हे 7 आणि हे 14 म्हणजे हे 21 दिवस सोडून त्याच्या आधीचे जे 21 दिवस आहेत, तर त्या 3 दिवसात 1 विषय संपायचा. म्हणजे एवढ्या डीपमध्ये वाचायचं, हा 3 दिवसात 1 विषय संपला पाहिजे असं, म्हणजे एवढं 3 दिवस गेला पाहिजे असं डीपमध्ये वाचायचं. म्हणजे शेवटचे म्हणजे 7 दुनी 14 हे 21 आणि हे 21 समजा 42 दिवस झाले, तर ह्या 42 दिवसाचं तुमचं आधीच प्लॅनिंग पाहिजे. परीक्षेच्या तारखेच्या आधीचे 42 दिवसाचं, शेवटचे 7 दिवस काय करायचे, त्याच्या आधीचे 14 दिवस काय करायचे, त्याच्या आधीचे 21 दिवस काय करायचे. एक विषय हा 3 दिवस, मग त्याच्या सगळ्यात 42 दिवस राहील परीक्षेला. मग 42व्या दिवशी 3 दिवसात 1 विषय व्यवस्थित डीपमध्ये वाचून घ्यायचा. हे तुमचे रोजचे शेड्यूल सांगितले ते तर वाचणारच तुम्ही, सकाळी कलम शिक्षा टायटलला तर रिव्हिजन मारणारच, पण डीपमध्ये वाचण्याचं हे म्हणजे 3 दिवसात 1 विषय. नंतर थोडी 42 दिवसात 21 दिवस कमी झाले, मग राहिले 21 दिवस. मग ह्या 21 दिवसात परत आता काय करायचं, 2 दिवसात 1 विषय रिव्हिजन झालाच पाहिजे. मग ह्याच्यातनं परत असे 14 दिवस गेले, मग परत राहिले शेवटचे 7 दिवस. मग ह्या 7 दिवसात 1 विषय रिव्हिजन झालाच पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या शेवटचे असे हे नियोजन करायचं, तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही नियोजन करायचं. असं नियोजन केलं आणि जेवढ्यात जास्त रिव्हिजन बसतील तेवढा तुमचा स्कोर वाढला, तुमची ॲक्युरेसी वाढली. आणि जेवढ्या कमी रिव्हिजन बसतील तेवढे तुमची ॲक्युरेसी कमी झाली, तुम्ही कन्फ्यूज होणार म्हणजे होणार. त्याच्यासाठी हे असं परीक्षेचं नियोजन करूनच अभ्यास करायचा. परीक्षेचे दिवस मोजायचे, एवढे दिवस राहिले तर असा अभ्यास झाला पाहिजे आपला. या सुरुवातीला 3 दिवसात 1 रिव्हिजन 1 विषय संपवायचा, म्हणजे डीपमध्ये वाचायचा त्या पद्धतीने.
मग असं ज्यावेळेस तुम्ही सगळं ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी करचाल त्यावेळेस तुम्ही टॉपमध्ये राहणार. अभ्यास तुम्ही किती तास केला आणि किती वर्षापासून करताय ह्याला काहीच महत्व नाही. तुम्ही त्या पिरियडमध्ये अभ्यास कशा पद्धतीने केला ह्याला खूप महत्व आहे. तर तुम्ही सक्सेस राहणार आणि टॉपमध्ये राहणार. जर असं फालतू नुसतं वाचायचं म्हणून आलं बाजारात हे पुस्तक आण पुस्तक बस वाचत, आलं बाजारात ते नवीन पुस्तक आण पुस्तक बस वाचत, काहीच करायचं नाही. सगळ्या पुस्तकात तेच दिलेलं आहे, रिपीट. ह्या बी पुस्तकात तेच, त्या बी पुस्तकात. एका विषयाला एक पुस्तक किंवा जास्तीत जास्त 2 पुस्तक. आणि मी तर सांगतो, मी पुस्तक रेफर केली आयपीसी चांदे सरांचा जो मोठा ठोकळा आहे तो चांदे सरांचा ठोकळा करत होतो. आयपीसी दुसरं कुठलंच पुस्तक वापरलं नाही. मायनर ऍक्ट जे आहेत, मायनर ऍक्ट सगळे ते गुरुकुल सरांचे जो नोट्स होत्या ज्ञानेश्वर पाटील सरांच्या, त्या नोट्स घेतल्या होत्या. फक्त चांदेचं पुस्तक मी 2 वेळा वाचलं. जे मला वाटलं गुरुकुलच्या नोट्समध्ये नाही ते फक्त चांदेच्या पुस्तकात नाही, ह्या गुरुकुलच्या नोट्समध्ये मी लिहून काढलं होतं. आणि कंटिन्यू मायनर ऍक्टला फक्त गुरुकुलच्या नोट्स वापरल्या. त्या गुरुकुलच्या नोट्समध्ये भरपूर स्कोर राहिला. त्यानंतर बाकीचे जे राज्यघटना आहे, राज्यघटनेला मी कोळंबे सरांचं पुस्तक वापरलं होतं. एक तर कोळंबे सरांचं वापरा किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरा, दोन्ही बेस्ट आहेत. दोन्हीतलं कोणतंही एकच पुस्तक वापरा, कारण आता अभ्यास 2 पुस्तक वापरा, तुम्हाला वेळ नाही तेवढा अभ्यास करायला. त्यानंतर मानवी हक्क आहे. मानवी हक्काला तुम्ही कोणतंही एक पुस्तक घ्या, सरांच्या कोणतंही एक पुस्तक मानवी हक्कासाठी वापरलं तरी चालतंय. कुठल्याही पुस्तकातून होऊन जातोय मानवी हक्क. बाकीचं काय इतर काही महत्वाचं नाही. आता हे बीपी ऍक्ट, मायनर ऍक्ट सगळे गुरुकुलच्या नोट्स वापरल्या तरी चालतात, किंवा तुम्हाला जे वाटतं ते पुस्तक वापरा. मी सांगणार नाही की हेच पुस्तक तुम्ही वापरा, पण मी माझे पुस्तक वापरलेले सांगतोय. तर हे थोडेच पुस्तक वापरा, पण एकदम ते पुस्तक पाठच करून टाका की त्या पुस्तकातला प्रश्न पडल्यावर आपला चुकलाच नाही पाहिजे असा अभ्यास करायचा. 4 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचा, पण त्या पुस्तकातला आलेला प्रश्न आपला चुकलाच नाही पाहिजे असं पुस्तक ते पाठ करून ठेवायचं. बाकी फालतू पुस्तक वाचत बसायचं नाही. आणि महत्वाचं म्हणजे फॉरेन्सिक सायन्सला एका पुस्तकातून कव्हर होत नाही. जास्तीत जास्त फक्त 2 पुस्तक वापरा. 2 पुस्तकापेक्षा जास्त पुस्तक वापरू नका. तुम्ही तिथं 4 पुस्तक वापरले, तुमचा अभ्यास कमी होणार आणि बाकीच्या विषयावर परिणाम होणार तुमचा. त्यामुळं थोडंच करा पण परफेक्ट करा, एवढंच सांगणं. थोडंच करायचं पण परफेक्ट, जे की त्याच्यातला प्रश्न आपल्या वाचलेल्या पुस्तकातला प्रश्न आला तर आपला चुकला नाही पाहिजे. आणि बाहेरचा जरी प्रश्न पडला तरी एवढं ते पुस्तक वाचून आपल्याला ज्ञान आलेलं असतं की आपण गेस करून त्याचं उत्तर एकदम ॲक्युरेट सोडवू शकत असतो. त्याच्यामुळं थोडं स्वीट स्वीट करायचं. गदे काम करत बसायचं नाही, नुसतं गोखंपट्टी करत बसायचं, नुसतं वाच किती वाच, पण त्या वाचण्याला काय अर्थ नाही, असं काहीच करायचं नाही. एवढं फक्त तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही फक्त अभ्यास करा. 2 महिन्यात मला रिझल्ट सांगा की तुम्ही स्वतःहून म्हणणार की माझं सगळं तोंडपाठ झाल्यासारखं वाटतंय मला. आता काहीच आता जरी परीक्षा, उद्या जरी परीक्षा घेतली तरी मी परीक्षेला बसू शकतो असंच तुम्ही म्हणणार. ह्या पद्धतीने फक्त अभ्यास करा. बाकी तुम्हाला सगळ्यांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. आणि शरीर व्यवस्थित जपा. परीक्षा आणि फिजिकल होईपर्यंत शक्यतो गाडीवरचा प्रवास टाळायचा. जास्त करून 2 व्हीलरवर फिरू नका, जास्त बाहेर फिरू नका, कारण तुम्ही व्यवस्थित असाल तर परीक्षा व्यवस्थित जाऊ शकते. आणि कुठलाही अभ्यास करताना आपल्या हे बघा, सर्वांना प्रत्येकाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, अडचणी आहेत, सर्वांना. ते कोणालाच चुकलेलं नाही, प्रत्येकाच्या. मग माझ्या आयुष्यात असं घडलंय म्हणून मग मी आता हे करणार नाही, मला त्याचं लय टेन्शन येतंय, त्या गोष्टीचाच विचार करत बसतोय, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. काही आयुष्यामध्ये असे गणितात आपल्याला सगळी गणितं सुटत नाही ते, मग आपण ते जे सुटत नाही गणित त्याच्यावर आपण वेळ घालवत बसत नाही. जे सुटत नाही ते सोडून द्यायचं, तेवढे मार्ग गेले समजून झाले. असं आयुष्यात पण आपले असंच आहे. जे एखादा प्रॉब्लेम सुटणारच नाही तर त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. जो सुटणार आहे ते सोडवा, जिथं अभ्यास होणार आहे तो अभ्यास करा. घरच्या अडचणी असतात, सगळ्यांना अडचणी येत्या, दुःख येते, पण ते सगळं बाजूला ठेवून परीक्षेपुरतं फक्त फोकस तेवढ्या गोष्टी करा. बाकीचा बाहेरचा कोणताही विचार करू नका. अभ्यास एक अभ्यास, फोकस करा. 24 तास तुम्हाला झोपेतनं उठलं तरी झोपेतनं उठताना सुद्धा ते आठवलं पाहिजे, कुठलं तरी उदाहरण आठवलं पाहिजे, किंवा रात्री जे वाचलंय काहीतरी वाचलं तेच आठवलं पाहिजे. झोपताना सुद्धा ते आठवतच झोपला पाहिजे.
म्हणजे एवढा आपल्या डोक्यावर असा परिणाम झाला पाहिजे अभ्यासाची की एवढी तुम्हाला वेळ लागलं पाहिजे त्या अभ्यासाचं, तर तुम्ही सक्सेस लवकर होणार. तुम्हाला आतून समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही अर्धा तास वेळ गेला तर आतून कळकळ झाली पाहिजे की माझा इथं अर्धा तास वेळ गेला, मी फालतू वेळ घालवला. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला आतून वाटतात का त्यावेळेस तुम्ही सक्सेसच्या दिशेने चाललेला असता. जोपर्यंत तुम्हाला जाणीव होणार नाही एखाद्या गोष्टीची की माझा आज अभ्यास बुडलाय, खूप तळतळ वाटते, त्यावेळेस तुम्ही खऱ्या म्हणजे ध्येयाच्या वाटेने चाललेला असताय. तर ह्या गोष्टी काही मनावर घेऊन करा. हे बघा, आयुष्यात संधी परत येत नाही. तुमचं वय झालं, एकदा एज बाद झाला तर तुम्हाला कुणी म्हणणार नाही परीक्षा दे, किंवा तुम्ही स्वतः बी परीक्षा देणार नाही. पण ज्या वयात आता अभ्यास करायचा आहे त्या वयात अभ्यास करा. आता संधी आलेली आहे, जागा मोठी, एवढी ऍड परत नंतर कधीच येऊ शकत नाही, किंवा कधी येईल ती बी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या आलेला संधीचा फायदा करून घ्या आणि पोस्ट काढून घ्या. आता मी स्वतः कॉन्स्टेबल होतो, नंतर अधिकारी झालो, PSI. आपले लाईफ बरेच बदलून जाते. कॉन्स्टेबल असणं आणि अधिकारी असणं बराच फरक आहे. त्यामुळे आवर्जून सांगतोय की पोस्ट काढा. त्रास आहे, कुणी तुम्हाला सांगणारे सांगतात PSI झाला, सारखं ट्रान्सफर असतंय, इकडे जावं लागेल, तिकडे जावं लागेल, किंवा इतकं काम असतंय. काम प्रत्येकाला कॉन्स्टेबल राहिले तरी करायचंय, नायक झालं तरी करायचंय, हवालदार झालं तरी करायचंय, काही झालं तरी काम करायचंय. सरकारी नोकरी तर तुम्हाला काम करणे गरजेचंच आहे. तुम्ही पगार घेताय, तुम्हाला काम करावंच लागणार आहे. पण तिथं कॉन्स्टेबल राहून बी काम करायचं आणि अधिकारी होऊन पण काम करायचंय. तुम्ही अधिकारी झाला तर तुम्हाला त्या पोस्टचा तेवढा फायदा पण होणार आहे. तर अशा बाहेर जे तुम्हाला मिसगाईड करणार असते त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. अभ्यास करा आणि पोस्ट काढून जावा. आयुष्यात परत संधी नाही. ज्यावेळेस आपला एखादा मित्र चांगला जवळचा अधिकारी होऊन येत असतो पोलीस स्टेशनला आणि त्याला सल्यूट करायची वेळ येते, त्यावेळेस वाटतं की मी पण अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. जोपर्यंत माणूस पोलीस स्टेशनला जाऊन काम करत नाही तोपर्यंत अधिकारी म्हणजे काय त्याची किंमत कळत नाही. म्हणजे कुठेही फील्डवर असू द्या, फक्त पोलीस डिपार्टमेंटच नाही बोलत, पण कुठल्याही क्षेत्रात असू द्या, तिथं जोपर्यंत एखाद्याच्या हाताखाली आपण काम करत नाही तोपर्यंत अधिकारी होण्याची किंमत कळत नाही. मग आपण PSI झालं तरी आपल्याला वाटणार की आपण DYSP व्हायला पाहिजे, आणि वाटणं गरजेचं आहे. तशी ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होती त्यावेळेसच तुम्ही अभ्यासाच्या म्हणजे त्या दिशेने वाटचाल करता आणि सक्सेस मिळवता. कुठलीही आयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नाही, पण फक्त तुमच्या करण्यावर आहे. तुम्हाला जिद्द किती आणि तुम्ही किती तळमळीने करताय गोष्ट, आणि किती त्याच्यात मन लावून आतमध्ये घुसून करताय. तुम्ही प्रयत्न केले तर फळ 100% तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच. त्याच्यामुळं अभ्यास करा. बाकीचे बाहेर कोणी मिसगाईड करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि अभ्यासावर पूर्ण फोकस करून पोस्ट काढा. भावी जे PSI होणार आहे सर्वांना माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचालीसाठी, आणि ऑल द बेस्ट परीक्षेसाठी.